शब्द रूप आले मुख्या भावना धुंदी कळ्याना धुंदी फुलाना स्पर्श की हात हा चांदण्याचा उगाला जुनाचा किती हा पहारा शब्द रूप आले मुख्या भावना धुंदी कळ्याना धुंदी फुलाना तृषा वाढते तृप्तया लोचनाची युगांचे मिळावे रूप या क्षणाला शब्द रूप आले मुख्या भावना धुंदी कळ्याला धुंदी फुला पनवेलांच्या वर्धापन दिनानिमित्त आज होत असलेल्या समारंभाकरता आपले प्रमुख पाहुणे आदरणीय पंचांग करते खगोल अभ्यासक दाकुल सोमण सर आलेले आहेत. दुसरे आपले प्रमुख पाहुणे ज्येष्ठ साहित्यिक रायगड भूषण आदरणीय LB पाटील सर यांची उपस्थिती लाभलेली आहे. पण आपण सुरुवातीला स्वर आरंभ प्रस्तुत सरगम हिंदी मराठी गाण्यांची एक श्रुभाष्य मैफिल आपण सादर करणार आहे. त्यामध्ये संविदा पाटकर संगीत विशारद आहेत. त्या स्वर आरंभ कराओके क्लबच्या माध्यमातून नवीन कलाकारांना मार्गदर्शन, विविध कार्यक्रमांद्वारे लाईव्ह तसेच कराओके शो मध्ये सहभाग, समाजसेवेची आवड, लायन्स क्लब ऑफ पनवेल सरगमच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सहभाग. त्यांच्या जोडीला माझे मित्र संजय गोडसे ते बँक ऑफ बडोदामधून प्रबंधक या पदावर निवृत्त झालेले आहेत. विविध लाईव्ह तसेच कराओके कार्यक्रमातील सहभाग, लायन्स क्लब ऑफ पनवेल सरगमचे सभासद आहेत. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपली गाणी सुरू करावी. Shall
रमेश कोळी संपादित पनवेल टाइम्सच्या 16व्या वर्धापन दिनानिमित्त सुरुवात झालेली आहे ती सुरेल गायनाने. जमलेल्या सर्व रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवतील अशी ही दोन माणसं. आणि आता जरी त्यांनी एकट्याने गीत गायलं असलं तरी मला तर असं वाटतं की आता मी त्यांना दोघांनाही आमंत्रित करते एका द्वंद्व गीतासाठी. तर आनंद घेऊया. बँक ऑफ बडोदामधून प्रबंधक पदावरून निवृत्त झालेले संजय गोडसे, त्यांचाही आवाज तुम्ही पाहिलात. बाबूजींच्या आवाजाशी साधर्म्य असलेला हा आवाजातून आपल्याला झालेला दिसून येतो. बाबूजींची आठवण व्हावी असा हा गोड आवाज. आणि एकदा जोरदार टाळ्या सविताताई आणि संजय गोडसे सरांसाठी. खूप सुंदर अशी गाणी त्यांनी आज आपल्यासाठी इथे निवडलेली आहेत. आणि यानंतर भोले भाले दिल को बहलाते रहे, तन्हाई में तेरे ख्यालों को सजाते रहे. कभी कभी तो आवाज देकर मुझको जगाया था. सपने सुरीले सपने. आपल्या सर्वांच्या मनामनापर्यंत पोहोचलेल्या मुग्धाजी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं आगमनच मंत्रमुग्ध करणार आहे. तर आणखी काय बोलावं. यानंतर आणखी जसा कार्यक्रम पुढे जाईल आपण त्यांच्याबद्दल बोलणार आहोत. पण त्यांना आपल्यापर्यंत आणलं ते मान्य श्री श्याम पुंडे सर यांना आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी मनापासून धन्यवाद देईन. आजच्या कार्यक्रमात मुग्धाजींची उपस्थिती ही श्याम पुंडेंची मतदारसंघाचे आमदार माननीय प्रशांतदा ठाकूर, खगोल अभ्यासक पंचांगकर्ते माननीय दाखरू सोमटजी, सुप्रसिद्ध अभिनेत्री माननीय मुग्धा गोडबोले आणि ज्येष्ठ साहित्यिक रायगड भूषण प्राध्यापक LB पाटील सर, ही सर्व मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. या सर्वांचं कार्यक्रमाच्या सुरुवातीला औक्षण आहे. आपल्या साऱ्यांच्या मनातील शुभ विचारांच्या शुभेच्छांच्या
आणि म्हणूनच कार्यक्रमाची सुरुवात होते आहे ती औक्षण. गणेश कोळी संपादित पनवेल टाइम्स या वृत्तपत्राचा 16वा वर्धापन दिन आज या ठिकाणी संपन्न होतो आहे. पनवेल नगरीचे माजी नगराध्यक्ष सन्मान्य श्री सईदजी मुल्ला हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. या सर्व मान्यवरांचा औक्षण या ठिकाणी होत आहे. नामांकित वृत्तपत्र पनवेल टाइम्स या वृत्तपत्राचा आज 16वा वर्धापन दिवस आणि या वर्धापन दिनाच्या निमित्ताने पनवेलचे नाव उंचावणाऱ्या व्यक्ती आणि सेवाव्रती संस्थांना या ठिकाणी सन्मानित केलं जाईल. या कार्यक्रमाची सुरुवात होते आहे ती औक्षणाने. औक्षण केलं जाते. माझे गुरुवर्य मराठी साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य ज्येष्ठ साहित्यिक रायगोभूषण प्राध्यापक LB पाटील सर यांचं औक्षण केलं जाते. पंचांगकर्ते माननीय डॉक्टर सोमण, आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि रायगड काँग्रेसचे अध्यक्ष माननीय श्री महेंद्र शेठ घरत, पनवेल नगरीचे माजी नगराध्यक्ष माननीय श्री सईदजी मुल्ला, सुप्रसिद्ध अभिनेत्री लेखिका माननीय मुग्धा गोडबोले, रायगड भूषण ज्येष्ठ साहित्यिक मान्य प्राध्यापक LB पाटील सर ही सर्व मान्यवर मंडळी मंचावर आसनस्थ झालेली आहेत. आयोजकांच्या वतीनं आपण सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि मंचासमोर बसलेले गणेश कोळी यांचे सर्व हितचिंतक आप्तेष्ट मित्र आपण सर्वांचे पनवेल टाइम्सच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. दगडातही कोवळं गवत ईश्वर उगवतो अशा सर्व शक्तिमान ईश्वराच्या गीतानं त्याच्या आराधनेनं आजच्या कार्यक्रमाची सुरुवात आपण करतोय. 1985 साली आलेला एक चित्रपट अंकुश या चित्रपटातील एक गाजलेली प्रार्थना इतनी शक्ती हमें देना दाता हे पनवेलचा जडणघडणीतील साथीदार आणि साक्षीदार पनवेल टाइम्स. 90चे दशक सुरू व्हायचे होते. शतकाच्या शेवटच्या दिशेने जगाचा प्रवास सुरू होता. खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरणाचा दरवाजा अजून खिळखिळा व्हायचा होता. शहरे फुगून महानगर व्हायला लागली होती. मुंबईच्या वाढीचा प्रवास एका बाजूला विरार, दुसऱ्या बाजूला डोंबिवली आणि तिसऱ्या बाजूला वाशीपर्यंत सुरू झाला होता. नवी मुंबई पहिली पावलं टाकत होती. त्यामुळे पनवेल हे ऐतिहासिक शहर अजून वेगावर स्वार व्हायचं होतं. यावेळी लवकरच होणाऱ्या स्थित्यंतराची जाणीव पनवेलमधल्या एका तरुणाला झाली होती. त्याच्या विलक्षण बुद्धिमत्तेने काळाचा वेध घेतला होता आणि लवकरच कूस बदलण्या पनवेलला नवा आकार द्यावा, त्याच्या जडणघडणीतील आपलाही खारीचा वाटा असायला हवा या उद्देशाने या तरुणाने 1989 मध्ये आपल्या पत्रकारितेचा स्वतंत्र श्री गणेशा केला. गणेश कोळी यांच्या पनवेल टाइम्सची जन्मकथा ही अशी
विलक्षण आहे. म्हणजे आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आजच्या कार्यक्रमाचा प्रास्ताविक घेऊन येतात पनवेल टाइम्सचे संपादक संस्थापक सन्माननीय श्री गणेशजी कोळी. पनवेल येथून प्रकाशित होणाऱ्या साप्ताहिक पनवेलच्या वर्धापन दिन सोहळ्यासाठी आज उपस्थित असलेले पनवेलचे आमदार आदरणीय प्रशांत ठाकूर, खगोल अभ्यासक पंचांगकर्ते सन्माननीय दातू सोमण, कामगार नेते रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सन्माननीय महेंद्र शेटकर, ज्येष्ठ साहित्यिक रायगड भूषण सन्माननीय प्राध्यापक LP पाटील, सुप्रसिद्ध अभिनेत्री सन्माननीय मुग्धा गोडबोले, आपण सर्व पनवेल टाइम्सवर प्रेम करणारे सन्माननीय आदरणीय, मी संपादन करीत असलेल्या साप्ताहिक पनवेल टाइम्सचा 16वा वर्धापन दिन. महाविद्यालयाच्या भित्तीपत्रिकेमध्ये लिखाण करता करता मला वृत्तपत्रात काम करण्याची आवड निर्माण झाली. नव्या मुंबईतील आजची नवी मुंबई, कृषीवर लोकसत्ता प्रहार यासारख्या वृत्तपत्रात काम करत असताना मी पनवेलकर असल्याचा मला अभिमान वाटत होता. म्हणून एक पनवेलची ओळख असावी म्हणून 1 मे 1990 साली पनवेल टाइम्स हे साप्ताहिक वृत्तपत्र सुरू केलं. साप्ताहिक दैनिक अशा प्रवासातील हे वृत्तपत्र आज आपल्या सर्वांच्या उपस्थित 16वा वर्धापन दिन साजरा करीत आहे. मी पनवेल टाइम्स तर्फे आपणा सर्वांचे स्वागत करतो. उपस्थित राहिल्याबद्दल सहृदयी धन्यवाद व्यक्त करतो. बातम्यांचे काम करीत असताना बातम्यांमधून पनवेलमधील संस्था आणि व्यक्ती यांचे कार्य आम्हाला समजते. समाजात उल्लेखनीय केलेले काम ज्यातून आपल्याला प्रेरणा मिळेल, ऊर्जा मिळेल अशा पनवेलचे नाव उंचावणाऱ्या व्यक्ती आणि संस्था आपल्या नजरेस येतात. अशाच पनवेलमध्ये कार्य केलेल्या व्यक्ती आणि सेवावर्ती संस्थांना पनवेल टाइम्स सन्मान पुरस्काराने आज मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात येणार आहे. गेल्या वर्षापासून हा पनवेल टाइम्स सन्मान पुरस्कार सोहळ्याला सुरुवात झाली. आज त्याचं हे दुसरं वर्ष आहे. या वर्धापन दिनाच्या निमित्ताने माझ्या स्वप्नातील पनवेल ही खुली गटातील निबंध स्पर्धा आयोजित केली होती. त्यास उत्तम प्रतिसाद मिळाला. परीक्षकांच्या अंतिम निर्णयाने प्रथम 3 आणि 2 उत्तेजनार्थ विजेत्या स्पर्धकांना आज पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिके दिले जाणार आहे. तळ्यांचे ऐतिहासिक पनवेल ते उद्या विमानातून जगात कुठे आपण पनवेल मधून जाता येणार असे माझ्या स्वप्नातील पनवेल अनेक स्पर्धकांनी आपले छान विचारातून मांडले. त्या सर्वांना मनापासून धन्यवाद. पनवेलचे नाव उंचावणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना आपण आज मान्यवरांच्या हस्ते पनवेल टाइम्स सन्मान पुरस्काराने सन्मानित करणार आहोत. त्यामध्ये खऱ्या अर्थाने एक धावता उल्लेख करणार आहे मी की एक गाव एक गणपती सारखी संकल्पना क्वचित आपल्याला अनेक ठिकाणी दिसून येते. अशी संकल्पना पनवेल तालुक्यातील रिडगर गावाने गेल्या 50 वर्षापासून अविरतपणे सुरू ठेवलेली आहे. जय हनुमान सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ रिडगर आज आपण यांना पनवेल टाइम्स सन्मान पुरस्काराने सन्मानित करणार आहोत. दुसरं म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या नगर परिषद राज्य सेवा विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या परीक्षेत पनवेलच्या ग्रामीण भागातील देवीचा पाडा येथील दीपाली रामचंद्र पाटील हिने यश संपादन करून कर निर्धार व प्रशासकीय अधिकारी झालेली आहे. तिचाही आज आपण सन्मान करतो. आपल्या कर्तव्य भावनेतून हिरवळीवर प्रेम करणारे पनवेल मधील 82 वर्षाचे तरुण मुकुंद गोंधळकर हे पनवेल शहरातील वडाळ्या तलावाच्या प्रदक्षिणा मार्गातील झाडांना दररोज न चुकता पाणी घालत आहेत. त्यांचंही कौतुक करावं तेवढं काय आपण त्यांचंही कौतुक करणार आहोत. लहानपणापासून त्यांना गाण्याची आवड असणारे पनवेल तालुक्यातील केवाळे गावचे एकनाथ माळी यांनी आतापर्यंत 700हून अधिक गीते 2800हून अधिक गीते त्यांनी स्वतःहून गायली. त्यांनी लिहिलेली गाणी आनंद शिंदे, मिलिंद शिंदे, सुरेश वाडकर, अनुराधा पोडवा, उत्तरा केळकर, रेश्मा सोनवणे, कविता शिंदे, राहुल शिंदे, विजय सरपते, निशा भगत, विष्णू शिंदे, वैशाली शिंदे, जगदीश पाटील अशा दिग्गजांनी गायलेली आहेत. खरं तर त्यांचाही आपण सन्मान करणार होतो. पनवेल महानगरातील तळोजा औद्योगिक क्षेत्रातील वाहणाऱ्या कासारी नदीतील प्रदूषणात दिवसेंदिवस भर पडत आहे. कारखान्यातून सोडत येत असलेल्या दूषित सांडपाण्यामुळे नदीपात्रात फ्रेश मिश्रित पाण्याचा तवंग पसरलेला आहे. या भागात होणाऱ्या प्रदूषणामुळे नागरिक त्रस्त आहेत. पाण्यातील प्रदूषणामुळे शेळी मेंढ्या दगावल्या, अनेक गुरांच्या त्वचांचे रंग बदलले अशी भयानक परिस्थिती या तळोजा औद्योगिक भागामध्ये आहे. प्रदूषण कमी व्हावे म्हणून नावडे गावातील माजी नगरसेवक, रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अरविंद म्हात्रे यांनी शासनाच्या वेगवेगळ्या स्तरावर त्याचप्रमाणे दिल्लीपर्यंत आज ते आवड उठवत आहेत.
लढा देत आहेत, आज आपण त्यांनाही सन्मानित करणार आहोत. पनवेल नगर परिषदेतील अभियंता ते नुकताच पनवेल महानगरपालिकेचे शहर अभियंता म्हणून पदभार स्वीकारलेले संजय कटेकर यांनाही आपण सन्मान करणार आहोत. आतापर्यंत 35 वेळा रक्तदान आणि 32 वेळा प्लेटलेट दान, त्याचप्रमाणे स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने आतापर्यंत शेकडो रक्तदान शिबिरातून 5,000च्या वर युनिट जावा, तसेच दररोज किमान एका रुग्णाला रक्ताची मोफत व्यवस्था करून देणारे अमोल साखरे यांचाही आपण सन्मान करणार आहोत. जिल्हा परिषदेच्या शाळांना आतापर्यंत 500च्या वर संगणक, आतापर्यंत 15 रुग्णवाहिका लोकार्पण संस्थेमार्फत न्यू इंग्लिश स्कूलच्या माध्यमातून गरीब विद्यार्थ्यांना अत्यल्प फी मध्ये इंग्रजी माध्यमाचे शिक्षण दिले जाते. कोरोना काळात 1000 पॅकेट शिजवलेले अन्न वाटप, 15 दिवस पुरेल असे अन्नधान्याचे वाटप, अनेक मंदिरांना जीर्णोद्धारासाठी आर्थिक मदत, अनेक शिक्षणासाठी औषधासाठी आर्थिक मदत, अशी आपल्या पनवेल तालुक्यातील शेरगल येथील यमुना सामाजिक शैक्षणिक संस्थेचा आज आपण सन्मान करणार आहोत. त्याचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय महेंद्र घरत आहेत. पुस्तकी ज्ञानाबरोबर शैक्षणिक लघुपटाद्वारे नवीन पनवेलच्या या भाटिया विद्यालयाने एक वेगळं शैक्षणिक कार्य समाजापुढे आणले. लघु चित्रपटाची जागा म्हणजे निर्माण केली त्यांनी. आपली शाळा, चित्रपटात काम करणारे कलाकार हे विद्यालयाचे शिक्षक, विद्यार्थी आणि चित्रपटाचा दिग्दर्शक करणारा विद्यालयाचा माजी विद्यार्थी, अशातून त्यांनी प्रयत्न या लघु चित्रपटाची निर्मिती केली. हा एक विशेष कौतुकास्पद उपक्रम आहे. आज आपण त्यांचाही सन्मान करणार आहोत. नगर परिषद ते महानगरपालिका अशा कार्यसेवेतील निरीक्षक भूमिका बजावणारे, त्याचप्रमाणे पनवेल महानगराचा व्याप पाहता शहर स्वच्छतेचे काम तेवढेच महत्वाचे आहे. 2005चा महापूर असो, कोरोनाचा काळ असो, यावेळी स्वच्छतेचे काम स्वच्छ पनवेल सुंदर पनवेल या भूमिकेतून पनवेल महानगरपालिकेचे आरोग्य निरीक्षक शैलेश गायकवाड करत आहेत. आज त्यांचाही आपण या ठिकाणी सन्मान करणार. चंदेरी स्वयंसहाय्यता समूह महिला बचत गट आहे, यांचे खूप उपक्रम आहेत, त्यांचाही आज आपण सत्कार करणार आहोत. त्याचबरोबर सार्थक स्वयंसहाय्यता हाही महिला बचत गट आहे, त्यांचाही आपण सत्कार करणार आहोत. नुकताच पनवेलजवळील वडगर येथे जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिक्षक असलेले जयदास गरत यांना रायगड जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार नुकताच मिळाला. शाळा सुधार योजना, शिक्षक पालक संघ, मातृ प्रबोधन, शिष्यवृत्ती, कुटुंब कल्याण कार्य, प्रौढ शिक्षक, ग्राम स्वच्छता या शैक्षणिक आणि सामाजिक कामासाठी जयदास गरत यांना जिल्हा परिषद सन्मानित केलेला. आजही त्यांना आपण इथे सन्मान करणार आहोत. नवीन पनवेलच्या विस्मृती महाविद्यालयाच्या प्राचार्य असलेल्या नवनवीन शैक्षणिक उपक्रम, त्याचप्रमाणे कार्यक्रम प्रत्यक्षपणे राबवले जातात. साहित्य लेखन यामध्ये नेहमीच अग्रेसर असलेल्या प्राचार्य डॉक्टर सीमा कांबळे यांनाही आज आपण सन्मान करत आहोत. पनवेलमधील एक ज्येष्ठ पत्रकार संजय कदम यांचाही आपण आज सन्मान करत आहोत. आगरी बोली भाषेतल्या विशेषतः रायगड जिल्ह्यातील आगरी भाषेतून आपले साहित्य निर्माण करणाऱ्या पनवेलमधील कवी गझलकार गणेश म्हात्रे यांचाही आपण आज सन्मान करत आहोत. समाजसेवेची आवड 2005 सालापासून लायन्स क्लबच्या माध्यमातून विविध कार्यरत करणाऱ्या लायन्स क्लब ऑफ पनवेल सरगमच्या चॅप्टर प्रेसिडेंट म्हणून काम करताना गेले अनेक समाजोपयोगी उपक्रम आयोजित करून पनवेल आणि परिसराला कामाचा कसा उमटवला असे स्वाती गोडसे यांचाही आज आपण सन्मान करणार आहोत. संतोष बैरा आगरकर सोहळा यशस्वी करण्यासाठी अशा प्रकारे आपण पनवेलचं नाव उंचावणाऱ्या व्यक्ती संस्थांना आज आपण मान्यवरांच्या हस्ते सन्मान करणार आहोत. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी अनेकांच्या मदतीच्या हाताचे सहकार्य मिळाले आहे. लोकनेते मान्य रामशेठ ठाकूर साहेब, कामगार नेते रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र शेठ घरत, माजी विरोधी पक्ष प्रीतमदादा म्हात्रे, नाट्य चित्रपट निर्मात्या कल्पना विलास कोठारी, ओरायन मॉलचे संचालक मंगेश कोलकर यांच्यासह अनेकांनी या कार्यक्रमासाठी आम्हाला सहकार्य केलेले आहे. समाजात आज कितीतरी काम करणारे पनवेलचे नाव उंचावणारे व्यक्ती आणि संस्था आहेत, त्यांचा आम्हाला निश्चित सन्मान गौरव अजूनही करायचे. काही अजून संस्था आहेत. आजचा सन्मान सोहळ्यातून सन्मानित झालेल्या व्यक्ती संस्थांच्या कार्यातून आपल्याला प्रेरणा मिळेल, ऊर्जा मिळेल, त्यातून आपल्याला काहीतरी चांगलं घेता येईल
हा संदेश आज आपण इथून घ्यावा अशी मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो. धन्यवाद. नो ग्लोरी. तुमचं ध्येय निश्चित नसेल तर तुम्ही कोणतंही काम करू शकत नाहीत. आणि म्हणून एका विशिष्ट ध्येयाने प्रेरित झालेले आमचे गणेश कोळी जेव्हा ते आपला वर्धापन दिवस पनवेल टाइम्सचा साजरा करतात तेव्हा इथल्या सामान्य तळागाळाच्या माणसाला ते विसरत नाही. इथे चांगलं काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा, प्रत्येक संस्थेचा गौरव झाला पाहिजे असं त्यांना मनापासून वाटतं. आणि म्हणून आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांनी पनवेलचं नाव उंचावणाऱ्या व्यक्ती आणि सेवाव्रती संस्था यांचा सणातच हा सत्कार आपल्या साऱ्यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. पण मंडळी, आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मंचावर उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचं स्वागत करणं हे आपलं काम. मंडळी असं म्हणतात की मातृदेवो भव, पितृदेवो भव, पण त्याच्याही पुढे जाऊन अतिथी देवो भव असंही मानणारी आपली भारतीय संस्कृती. इंडिया, द लँड ऑफ जॉय अँड फेस्टिवल, द लँड वेअर वी वेलकम्स अवर गेस्ट लाईक एज गॉड. आणि म्हणून कार्यक्रमात यानंतर आपण वळतो आहोत ते मान्यवरांच्या स्वागताकडे. म्हणजे पंचांग म्हटलं की पहिल्याने पनवेल नगरीमध्ये त्यांचं आगमन होणं आपल्यासाठी एक आनंदाची, अभिमानाची गोष्ट. आणि म्हणून विनंती असेल मान्य श्री गणेशजी कोळी यांना, त्यांनी आपल्या शुभ हस्ते खगोल अभ्यासक, पंचांग करते आणि आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मान्य श्री दापूर सोमण यांना सन्मानित करा. त्यांचं मान्य श्री दापूर सोमण यांचं स्वागत या ठिकाणी होत आहे. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मान्य श्री दापूर सोमण यांचं स्वागत आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने होत आहे. पनवेल विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार माननीय श्री प्रशांत दादा ठाकूर या ठिकाणी उपस्थित आहेत. प्रशांत दादा ठाकूर यांचं स्वागत करावं. मंडळी, लोकप्रतिनिधी व्हावं किंवा निवडून यावं असं मनोरंजन बरेच व्यक्ती करत असतील. निवडून येऊन लोकांवर राज्यही बरेच करत असतील. पण सामान्य माणसाची समस्या समजून घेऊन मनामनावर अधिराज्य करणारा एकच आमदार म्हणजे प्रशांत दादा ठाकूर. आणि याच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांचे स्वागत या ठिकाणी होत आहे. कर्तृत्व आणि दातृत्वाचं एक उत्तम उदाहरण म्हणजे प्रशांत दादा ठाकूर. यांच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांचंही स्वागत. मान्य श्री महेंद्र शेखर यांचं स्वागत करावं. भ्रमंतीची आवड असलेले आणि कामगारांच्या प्रश्नांची जाण असलेला एक उत्तम नेता, रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मान्य श्री महेंद्र शेखर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आणि त्यांचं स्वागत करतात ॲडव्होकेट चंद्रकांत मढी. विनंती करते माजी उपनगराध्यक्ष पनवेल मान्य श्री वदनजी कोळी यांना, त्यांनी आपल्या शुभ हस्ते आमच्या गुरुवर्य ज्येष्ठ साहित्यिक रायगड भूषण प्राध्यापक LB पाटील सर यांचं स्वागत करावं. मराठी साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य रायगड भूषण ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक LB पाटील सर यांचं स्वागत करतायत माजी उपनगराध्यक्ष पनवेल नगरी मान्य श्री मदनजी कोळी. धन्यवाद. ज्यांच्या आगमनाने आपण सारे सुमन मुग्धा गोडबोले सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि लेखिका त्यांचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करते ज्येष्ठ गझलकार माझी सखी मान्य सौ ज्योत्स्ना राजपूत यांना, त्यांनी आपल्या शुभ हस्ते माननीय मुग्धा गोडबोले यांचं स्वागत करावं. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मुग्धाजी आपण पनवेल नगरीत आला. दूरदर्शनवरील सिरियल मधून अभिनय ते लेखिका, संवाद लेखिका असा प्रवास ज्यांचा सुरू आहे त्या मुग्धा गोडबोले आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्यामध्ये उपस्थित आहे. आणि ज्येष्ठ गझलकारा सौ ज्योत्स्ना राजपूत यांच्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत या ठिकाणी होत आहे.
माझे नगराध्यक्ष मान्य श्री सईजी मुल्ला यांचं स्वागत होईल. मी आमंत्रित करते मान्य श्री मनोज म्हात्रे यांना. त्यांनी आपल्या शुभ हस्ते सईजी मुल्ला यांचं स्वागत करते. सईजी मुल्ला यांचं मान्य श्री गणेश म्हात्रे यांच्या शुभ हस्ते. कवी आणि गझलकार म्हणून आम्ही सारे ज्यांना ओळखतो ते गणेशजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते पनवेल नगरीचे माजी नगराध्यक्ष मान्य श्री सईजी मुल्ला यांचं स्वागत होत आहे. साप्ताहिक पनवेल टाइम्सच्या 16व्या वर्धापन दिनानिमित्त आज या ठिकाणी हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मान्य श्री सईजी मुल्ला यांचे स्वागत या ठिकाणी झालेलं आहे. पुन्हा एकदा ज्येष्ठ साहित्यिक मान्य रविदासजी पोटे व विस्पुते महाविद्यालयाच्या प्राचार्य माननीय डॉक्टर सीमा कांबळे यांनी या स्पर्धेचं परीक्षक श्री अंकुशजी जाधव, तृतीय क्रमांक डॉक्टर दादा पाटील, उत्तेजनार्थ प्रथम बक्षीस सौ आदिती मराठे आणि द्वितीय श्रीमती नियती पाटील असे विजेते आहेत. या स्पर्धेचे विजेता समोरच्या सर्व रसिक आणि मान्यवरांना नमस्कार. प्रथमतः आमच्या गणेश मुलींसाठी 2 ओळी. जी वाऱ्यातही तेवते तीच खरी ज्योत असते. जी वाऱ्यातही तेवते तीच खरी ज्योत असते. जी अडचणीतही टिकते तीच खरी पत असते. जिला अन्यायाची चीड असते तीच खरी रीत असते. आणि जे हृदयाला भिडते तेच खरे गीत असते. 16 वर्षापूर्वी लावलेली ज्योत तेवत ठेवण्याचं काम आमचे आदरणीय गणेश कोळे यांनी केलेलं आहे. त्यांनी या निमित्ताने घेतलेल्या ज्या स्पर्धा होत्या त्या स्पर्धेत होतं माझ्या स्वप्नातील पनवेल. खरं तर स्वप्न पाहणं ही खूप चांगली गोष्ट आहे, पण जेव्हा एखादा विषय निबंधासाठी येतो, लेखनासाठी येतो की मला काय वाटतं पनवेल कसं असावं, काय असावं, माझ्या कल्पनेतलं पनवेल. आणि माझ्या आमच्याबरोबर सहकारी परीक्षक होत्या माननीय डॉक्टर सीमा कांबळे मॅडम, आम्ही दोघांनी परीक्षण केलं. खरं तर जेव्हा असा कल्पनात्मक निबंध किंवा लेख लिहायचा असतो त्यावेळेला 2 गोष्टी असतात. कल्पनेतली वास्तवता आली पाहिजे, त्याच्यात अवास्तवता नाही आली पाहिजे. आणि ते करण्याचं काम खूप सुंदर केलं. खूप सुंदर निबंध आम्हाला वाचायला मिळाले. आणि हे करत असताना, परीक्षण करत असताना आम्ही फक्त 3 बाबी पाहिल्या. एक तर त्या विषयाचं ज्ञान, विषय ज्ञान कसं आणि मांडलंय कसं आणि शैली कशी आहे आणि भाषा शैली कशी आहे या गोष्टी. आणि खूप सुंदर असं लेखन या निबंधामध्ये आम्हाला पाहायला मिळालं. आणि त्याचं परीक्षण केल्यानंतर आजपर्यंत तुमच्यासमोर या यशस्वी स्पर्धकांना पारितोषिक मिळतंय. मी सर्वांचे, आपल्या सर्वांच्या वतीनं सर्वांचं मी हार्दिक अभिनंदन करतो. आणि मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद पोटे सर. अविनाशजी लहासे यांना हे पारितोषिक द्यावं. माझ्या स्वप्नातील पनवेल या निबंध स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचे मानकरी श्री अविनाश लहासे. यानंतर द्वितीय क्रमांक श्री अंकुश दादा ठाकूर यांच्या हस्ते द्वितीय क्रमांकाच्या पारितोषिकाचं वितरण हे होत आहे. श्री अंकुश जाधव वितरण करतात. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मान्य श्री दाखरुष सोमण. धन्यवाद सर. कामगार नेते मान्य श्री महेंद्रशेठ घरत यांच्या शुभ हस्ते सौ आदिती मराठे यांना उत्तेजनार्थ प्रथम पारितोषिकाचं वितरण होत आहे. अभिनंदन मॅडम. यानंतर उत्तेजनार्थ द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक श्रीमती नियती पाटील. विशेष आकर्षण मुग्धाजी गोडबोले यांच्या शुभ हस्ते श्रीमती नियती पाटील यांना आम्ही पारितोषिक दिलं जाते. आवाज दे कुंदन, पुढे कुठे चालू. सर्व विजेत्यांचं हार्दिक अभिनंदन. माझ्या 16वा वर्धापन दिवस पनवेल टाइम्सचा आणि या पनवेल टाइम्सच्या 16व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने काढण्यात आलेल्या विशेषांकाचं प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते होईल. मी सर्व मान्यवरांना विनंती करते की त्यांनी आपल्या शुभ हस्ते या विशेषांकाचं प्रकाशन करावं. आजच्या कार्यक्रमाचे विशेष अतिथी मान्य श्री दाखरुष सोमण, पनवेल विधानसभा आमदार मान्य श्री प्रशांत दादा ठाकूर, कामगार नेते मान्य श्री महेंद्रशेठ घरत,
रायगडभूषण प्राध्यापक LB पाटील आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री लेखिका मान्य मुग्धा गोडबोले या सर्व मान्यवरांच्या हस्ते, त्याचप्रमाणे पनवेल नगरीचे माजी नगराध्यक्ष मान्य श्री सईदजी मुंडा या सर्व मान्यवरांच्या हस्ते पनवेल टाइम्स वर्धापन दिनाच्या निमित्ताने काढण्यात आलेल्या विशेष अंकाचं प्रकाशन केलं जातं. मंडळी, एखाद्या ध्येयवेड्या माणसासाठी ही अतिशय आनंदाची गोष्ट की त्याने लावलेलं रोपटं आज 16 वर्षाचं होतंय, बहरतंय आणि त्या कार्यक्रमाला आपण सारे या ठिकाणी उपस्थित आहोत. पण हे बहरणं एकट्याचं नाही, तर सोबतच अनेकांना घेऊन पुढे जाण्याची ही वृत्ती आहे. तर पनवेल टाइम्स पुरस्काराने आपण ज्यांना गौरवतो आहोत ते गेल्या 50 वर्षांची परंपरा असलेलं एक गाव एक गणपती बसवत असलेलं जय हनुमान सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ रीडघर यांना सर्वात प्रथम सन्मानित केलं जाईल. मी विनंती करते मंडळाच्या सर्व सदस्य गणेशोत्सव मंडळ रीडघर यांना सन्मानित केले जाते. मंडळी, आनंदाच्या क्षणी आभाळ ठेंगणं व्हावं तसं आनंदाच्या क्षणी इथे छत ठेंगणं झाल्यासारखं वाटतं आहे, कारण माणसं तेवढ्या उंचीची आहे की त्यामुळे या आनंदाच्या क्षणी हे छतही ठेंगणं व्हावं. आपल्या सगळ्यांच्या वतीनं जय हनुमान सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ रीडघर यांचं मनापासून कौतुक, अभिनंदन आणि आपल्या पुढील वाटचाल. यानंतर प्रशासकीय सेवेत उच्च अधिकारी म्हणून दिलेल्या परीक्षा पास झालेली पनवेल तालुक्यातील आयोजित केलेला आहे पनवेल टाइम्स सन्मान हा पुरस्कार वितरित केला जातो आहे. देवीचा पाडा येथील कुमारी दीपाली रामचंद्र पाटील हिला सन्मानित केले जाते. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मान्य श्री दाखरू सोमण यांच्या शुभ हस्ते दीपालीला सन्मानित केले जात आहे. यानंतर दीपाली आणि तिचे आई बाबा सर्वांचं मनापासून कौतुक. यानंतर मुकुंदजी गोंधळकर यांना सन्मानित केले जाते. मंडळी, हिरवाई जोपासणारी आणि हिरवी बोटं लाभलेली मान्य श्री मुकुंदजी गोंधळकर श्री गणेशजी कोळी यांनी माझं काम बघितलं. आता हे थोडंसं शेवटच्या फेजमधलं काम माझं चालू आहे सध्या आणि याची त्यांनी दखल घेतली. याच्याबद्दल पनवेल टाइम्स आणि गणेशजी कोळी यांचे मनपूर्वक आभार. आणि आपल्या सगळ्यांचं सहकार्य पाहिजे त्याच्यामध्ये, कारण आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असेल तर प्रत्येक हिरवं पान हे महत्त्वाचं आहे. प्रत्येक हिरवं पान, जितकं बांधकाम जास्त तेवढं तापमान जास्त, जेवढी हिरवी पानं जास्त तेवढी ऊन. आणि आणखीन एक योगायोगात असा आलेला आहे की माझा हा सत्कार दाखरू सोमण यांच्या हस्ते झाला. कारण खगोलशास्त्र हे सगळ्यात महत्त्वाचं शास्त्र आहे आणि त्यांचे वडील लोकमान्य या दैनिकामध्ये लिहिलं असत तेव्हापासून मी ते वाचतोय आणि त्यांचे चिरंजीवी त्याच क्षेत्रात आहेत याचाही मला आनंद होतोय आणि त्यांच्या हस्ते सत्कार झाला त्याचा विशेष आनंद. धन्यवाद सर. अ मॅन विथ ग्रीन फिंगर्स मुकुंदजी उपक्रम राबवणारी यमुना सामाजिक शैक्षणिक संस्था शेलघर या संस्थेला सन्मानित केलं जाईल. या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मान्य श्री महेंद्र शेलघर त्यांच्या सौभाग्यवतींसह या ठिकाणी उपस्थित आहेत. यमुना सामाजिक आणि शैक्षणिक संस्था शेलघर यांना सन्मानित केले जाते. आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी मान्य मुग्धा गोडबोले यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होतोय. मंडळी, जोरदार टाळ्या होऊ द्या. या नभाने या भुईला दान द्यावे आणि या मातीतून चैतन्य गावयाचे नादू महानोर म्हणून केलेले आहेत. मंडळी, देणाऱ्यांचे हात आहेत पण देण्याची दानत मात्र सगळ्यांकडेच असते असं नाही.
असे सगळ्यांसाठी मदतीचा हात देणारे मान्य श्री महेंद्र शेटकर आणि त्यांची यमुना सामाजिक शैक्षणिक संस्था शेलघर यांना मनापासून धन्यवाद. आजचा हा कार्यक्रम उपस्थित सर्व मान्यवर, आपण सर्व ज्यांचा कौतुक केलंय, खऱ्या अर्थानं जे तुम्ही चांगलं काम करताय त्याचं कौतुक केलं पाहिजे. गणेश कोले आणि त्यांच्या सर्व टीमचं मी अभिनंदन करतो. पनवेल टाइम्स सुरू झालं, खरं तर आम्ही श्रीविद्याच्या आता हे सकाळचे आमचे दोस्त समोर बसलेले आहेत, 2-4 पेपर होते पनवेलमध्ये श्रीविद्याचं ते टाके लावून कधी छापतात असं आम्हाला वाटायचं, कारण आमच्या युनियनच्या बातम्या असायच्या. आणि ते 87चा माझा रिझल्ट सुद्धा आम्ही अजून श्रीविद्या जपून ठेवलेला आहे. त्याच्यानंतर पनवेल टाइम्स म्हणजे आपल्याकडे आलेली क्रांती असेल, त्याच्यानंतर डिजिटल पेपर सुरू झाले. आता जसं कांदीलाल गुरु त्यांच्याकडं गणेश कुलींकडे काम करायचे, त्यावेळेला दोघे जण काम करायचे बरोबर. आणि 4-5 पत्रकार असायचे. आमच्या युनियन होत्या, बोनसच्या मिटिंग घ्यायचे गेस्ट हाऊसला, 4 पत्रकारांना फक्त स्वीट बॉक्स द्यायला लागायचे. आता 175 माझ्या प्रेसचा दिवाळी प्रेस चालते. आता 30 वर्ष मी करतोय युनियन क्षेत्रात. पूर्वी माझ्या 2-4 युनियन होत्या, 10 झाल्या, 20 झाल्या, आता 250 झाल्या. आता मी ILO इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनला इंडियाचा प्रतिनिधी म्हणून डेलिगेट म्हणून देशाला रिप्रेझेंट करतो. इंटरनॅशनल ट्रान्सपोर्ट फेडरेशन लंडनवर मी व्हाईस चेअर आहे. आता 161 देशाचं इलेक्शन आहे, 51 EB आता मी निमंत्रित आहे. त्याचं इलेक्शन ऑक्टोबरमध्ये मोरोक्कोमध्ये आहे, त्याच्यावर मी इलेक्शन लढतोय. मी 51 लोक निवडून येतील 3,500 प्रतिनिधीमधून, ते इलेक्शन लढतो. इकडे विधानसभाचं इलेक्शन आहे, ते बोले आता महाराष्ट्र टाइम्सला तुमचं नाव आहे. आता मी या खालच्या लेवलला लढायला मागत नाही. काँग्रेस मागते का वरूनचं तिकीट द्या काँग्रेसला आणि मैत्री लढतात. मी बरं ते एक आता इच्छा माणसाची 2009ला मागितलं नाही, दिलं 14ला मोदीला आटली, प्रशांत तिकडे गेला म्हणून मी पडलो, पडलो. आता माझी इच्छा नाही तर ज्या काँग्रेसवाले सगळे पक्षवाले येऊन भेटतात तर तुम्ही लढलं पाहिजे का, तुम्ही काम करताय. पण आता मी जी सेवा करतोय ती निराळच सेवा आहे. अँब्युलन्स दरवर्षात 2 द्यायच्या आहेत, येईल त्या मंदिराला मदत द्यायची, येईल तो आजारी मृत्यूला मदत करायची. देव पण पैसे देतो, 100 पडके पैसे दिले वाटत बसतोय. एक इलेक्शन मध्ये मार्गला 3.5 कोटी कर्ज होता, पुन्हा वर मी आलो 2018ला कैलास मानसरोवर गेल्यानंतर. आणि आता जी मी सेवा करतोय की डायलिसिस वर आला, ऑपरेशनला पैसे पाहिजे, कॅन्सर व्हायला पैसे पाहिजे, अँब्युलन्स दिल्या पाहिजे, येईल त्या मंदिराला मदत केली पाहिजे, हरनाम सप्ताहाला असेल किंवा आम्ही कोविडमध्ये प्रत्येक आदिवासी हॉटेल स्वतः ड्रायव्हिंग केली, ड्रायव्हर येत नव्हते, पण आम्ही एक 1200 रुपयाचं किट द्यायचो का, तो महिनाभर चालेल, त्याच्यामध्ये कांदे बटाटे सगळं असेल. याच्यामध्ये ही सेवा करतो ती चांगली आहे का, त्याच्यामध्ये आता मला मत मागायची नाहीत का, चला चाललंय तसं मी सांगितलं. आपण असं काम सेवा समाजाची केली पाहिजे. आता गणपती किती व्हिजिट करून आलो मी, सकाळीपासून 28 गणपतीला जाऊन आलो. आज माझे 67 निमंत्रण साखर चोरची बाकी आहे. आता खरोखर रीडकरांचं अभिनंदन केला पाहिजे का सांगा. एक गाव एक गणपती, पुढे गणपतीला जातात ते गणपतीकडे बघत नाही, मंडळाकडे. पण आम्हाला 10,000 11ची देणगी द्यायला लागेल, 25,000 देणगी द्यायला लागेल, तुमचा गेट लावतो. नवरात्री एवढे असतात. लग्नाला जातो आम्ही 28-27 लग्न करतो. आता प्रशांत लग्नात जातो तर 2 दिवस अगोदर हळदीपासून सुरुवात करतो का, 46 लग्न आहे. आणि आमदार आहे नाही गेलं तर या मत मागायला मला नाही बोलत असं इलेक्शन बंद करायला. पूर्वी करायचो मी अशी, नवरा नवरीकडे आम्ही पाहतच नाही. नंतर सांगा तुम्ही आमच्या लग्नात आले होते, कोण नवरा कोण त्याची बायको, काय मुलगी आहे, काय जोडा, काय नाही. 4-5 लग्न असतील आता तुम्ही शिस्तीत बघता, हे पावले आहेत यांच्यावरती पद्धती. आता हिरोईन समजा मुद्दा नाही आल्यात, आता तुम्ही शांततेत बघता, आपली हिरोईन शांततेत बसली. पण तसं होतच नाही. आणि 24/7 ड्युटी आहे. 2 वाजता फोन कॉल आला तरी आम्हाला उठावं लागतं. आता उठतो मी, काम करतो. पण त्या पद्धतीने आपण काम केलं पाहिजे ना. आपण आलो खाली, आता आहे खाली जाणार. मी कैलासला पण गेलो, सगळे ज्योतिर्लिंग केले, 4-4 वेळेला केले, कुठंच देव नाही भेटला. समजा मी गेलो तुमच्या आपल्या कुठल्याही मंदिरामध्ये, हा तर मी तिथं पैसे देणार असेल तर माझ्या हस्ते लगेच ध्वज बदलला जातो, मला लगेच त्या पूजेमध्ये घेतलं जातंय आणि सर्वसामान्याला घेतलं जातं. लालबागला मला दर्शन 5 मिनिटात होतंय. बाकी तुम्ही गेल्यावर तर तसा नाही. देव माणसामध्ये बघा. अपमानात कर्मवीरांनी एक शिकवली, त्या संस्थेत आमचा सत्कार आहे. 1 कोटी रुपये आम्ही राईट शिक्षण संस्थेच्या हायस्कूलला दिले म्हणून शरद पवार साहेबांचे हस्ते सत्कार आहे. प्रशांत ते तर दरवर्षीच पैसे देतात, पण आम्ही पण देतो का. त्या संस्थेतून ग्रॅज्युएट झालो, आम्हाला पण त्या संस्थेतून पुढे गेलो म्हणून मी एवढा पुढे गेलो. मग त्या संस्थेला 1 कोटी रुपये आपण 25-25 लाख प्रत्येक हायस्कूलला जिथं इमारती बांधतील तिथं उद्या शरद पवार साहेबांच्या हस्ते सत्कार आहे. आता लोणावल्यामध्ये एक कार्यक्रम इंटरनॅशनल ITFचाच कार्यक्रम आहे आणि मी व्हाईस चेअर आहे. मला हजेरी लावायला लागते, 2 दिवस कॅम्प आहे म्हणून.
पुढचा तो कार्यक्रम आहे. मी जातो पण सवडीन आणि मिशनला घेऊन जातो बरोबर. कारण महिला नुसत्या महालक्ष्मी कुठल्याही पुढाऱ्याची बायको तुम्हाला दिसणार नाही. चुकून प्रशांत गेला एखाद्या पूजेला गेला तर माझी बायको सगळीकडे. मी आफ्रिकेला गेली, मोरोक्को मध्ये पण 11 दिवस बरोबर आहे. अधिवेशन 11 दिवस. मी कुठल्या ज्योतिर्लिंगला जाऊ दे सगळ्या म्हणजे आफ्रिकेमध्ये ती कानाला हे लावून बसेल ऐकेल ती काय कॉन्फिडन्स आहे का, आफ्रिकन बोलतात का अमेरिकन बोलतात, सगळ्या देशाचे एकत्र लोक असतात. पण तर खऱ्या अर्थाला अर्धांगी, नाहीतर काय आपण फिरत बसायचं का आणि सगळ्या पैसे देतात तिच्या नावानं डोनेशन आहे. कारण तिची सही आहे सगळ्या अकाउंटच्या प्रॉपर्टी तिच्यावर आहे आणि म्हणून तिला सगळीकडे घेऊन जातो. आज तुझा सत्कार असला पाहिजे, माझा सत्कार काय, पैसे माझ्या मुलं आहेत का, लग्न झालं तर माझ्याकडे काय नव्हतं 92 ला. आता सगळा जो पैसा आला तर तिच्यामुळे म्हणजे लक्ष्मी म्हणून आले, मग लक्ष्मीला मान देण्याचं आपण काम करतो. त्यांनी सत्कार केला सत्कारासाठी करत नाही. जर तुम्हाला डॉक्टरेटसाठी म्हणजे अनेक संस्था आल्या तुम्हाला डॉक्टर करतो आम्ही ना डॉक्टरेट लावायची त्याला एक उंची असते. एन डी पाटील आहे बघ, मयूर भाऊराव पाटलांना दिली, शरद पवारना डॉक्टरेट दिली. आता 50,000 दिली तरी डॉक्टर अमुक लावतात. एवढे बोगस डॉक्टर आहेत म्हणजे बऱ्या गणेशने अजून हे तरी सुरू केलं नाही. हे लावतात कवीवर हे प्रोफेसर, ते डॉक्टर नाही, ओरिजिनल डॉक्टर नाही बोलत मी. डॉक्टर जे ओरिजिनल लोकांची सेवा करतात ते डॉक्टर. आता पुढाऱ्यांनी डॉक्टर लावली का समजाची डिग्री बंडायला आहे. 50,000 पण मिळते आणि 5 लाखाला पण मिळते. राज्यपाल असेल तर 2 लाख, राष्ट्रपती असेल तर 6 लाख, बाहेरचे जर फॉरेन डेलिगेट असेल तर अजून 2-5 लाख. आणि ते कुठेही देतात. ते अमेरिकेला येत असेल तर 10 लाख लागतील, 12 लागतील, तसं आहे. त्याच्यामुळे आपण काय करूया, खाली आता आहे खाली आहे. मी एकच शिकलो 14ला पडल्यानंतर मी शिकलो का कशा निवडणुका लढायच्या. आता माझी इच्छा नाही पण आमचा अख्खा पक्ष सांगतोय, पक्षाचे पुढारी अख्ख्या कोकणात एक सीट आम्ही मागतोय का तुम्ही लढलं पाहिजे. न लढता काय करायचं असं ते सांगा. तुम्हाला पैसे न लढायचे पाहिजे असेल तर पार्टीला डोनेशन पण चांगली द्यायला मी तयार आहे. असं पण हेलिकॉप्टर वगैरे त्यांचा मी खर्च करतो. प्रशांत शेट्टी आवाज सोडली का असेल वरच्या पक्षांना डोनेशन द्यायचं कार्यक्रम. पूर्वी त्यांच्या बंगल्यावर जेव्हा यायचे, आता मंत्री माझ्याकडे तर बंगला मोठा बांधला. पहिल्या बंगल्यावर जास्त पैसे आले तर पहिला बंगला तोडून टाकला, नवीन बांधला. 56 बाडके पैसे दे. पण त्या पैसा माझा 1 रुपया जर आला तर 70 पैसे जनतेवर जातात. कालच माझा जो पी आहे तो त्याच्या वडिलांचा हार्ट अटॅक आला होता म्हणून बिचारा माझ्याकडे 12वी झाल्यानंतर आला. 3 वर्ष शिकला, तुला ग्रॅज्युएट झाला, तुला लंडनला शिकायला पाठवेल. त्याला कोण माहित का 30-32 लाख रुपये कोण टाकेल. स्वतःच्या पोराला शिकवतो ना बाहेर. त्याला काल 18 लाख फी भरली, 12 लाख अकाउंटेशन, 2 लाखचे पाऊंड हातात दिले. त्याला पाऊंड संपले तर सांग मला. पण तिथं जा येऊन आई वडिलांची सेवा केली पाहिजे एवढीच माझी इच्छा. बाकी काय जाणार तू येणार नाही. पण 32 लाख रुपये संपून ओम देशमुख म्हणून जो शेखर देशमुख माझा मित्राचा मुलगा रात्री त्याचा सेंड ऑफ त्याला पाठवून दिला. मग येईल त्याला मदत केली पाहिजे. आणि मी एक शिकलोय 5 लाख दिले तर 10 लाख परत येतात. 1-1 कोटीची घरं दिली, 25 कोटीची घरं दिली आतापर्यंत. मी जाहीर का सांगतो होते इन्कम टॅक्स मी त्यांच्या नावावर पैसे ट्रान्सफर करतो ऑफिसच्या सगळ्यांच्या 50-50 लाख रुपये. सगळ्या माझ्या असिस्टंटना बंगले बांधून दिले, 11 बंगले बांधून दिले, 12 जवळजवळ 17 कोटी रुपये लागले. आणि ते बंगले फोटून सगळं चावीच देतो मी. बोलून कोणाला देतो, रामशेठ जयंत म्हात्रे चावी यांची असते देतो मी सगळ्यांना. प्रशांत फोटोग्राफर त्याला पण 7 लाख कुठे आता माझी नोकरी गेली. हेच सर गाव नको महेंद्रात बसलाय सगळ्यांसाठी गोरगरिबाचा घराचं बांधून येतो. आणि हाच उद्देश आज तुम्ही पहिला कोण सत्कार, अनेक लोक बोलतात सत्कार करू या संस्थेचा. सत्कारासाठी काम करत नाही, काम त्याच्या ताकदीने करतो. फोडीले भांडावे धन्याचा माल भारव आहे मी तो हमाल. मी हमाला मला रिकामा जायचं आहे. आणि हे करताना मित्रांनो आम्ही एमिरेटच्या फर्स्ट क्लासनी पण जातो. तर प्रशांत तो माहित नाही, तो माझ्यापेक्षा 1000 पटीने मोठा आहे पण तो इकॉनॉमीत जाईल किंवा बिझनेस क्लास जाईल. मी एमिरेटच्या फर्स्ट क्लास नको शेवटी साखरेचं खाणार त्याला देऊ देणार म्हणून मजेत पण फिरलं पाहिजे. जगातले सगळे देश फिरून जाईल. स्वित्झर्लंड 9 ला गेलो. काश्मीर दर 6 महिन्यात वैष्णवीला जातो आम्ही आणि तिथून काश्मीरला जातो. सगळं जगातलं चांगलं पाहिलं. अमेरिकेला गेलो तर सगळीकडे. पण आल्यानंतर आपल्याला शिकवलं की आपल्या ताटातली अर्धी भाकरी लोकांना दिली पाहिजे. हा जो उद्देश पाहिला आणि तेच आमच्या संस्थेच्या आईचं नाव आहे. महिलांना माझ्याकडे फार सन्मान आहे. आईच्या नाव संस्था आहे. मिशन बरोबर असते. बहिणींना बरोबरचा आमच्या आग्र्यांमध्ये जवळजवळ 2000 दावे चालू आहेत. भाऊबीजा थांबल्यात, रक्षाबंधन. पण मी पुढारी आहे. बहिणींना बरोबरचा वाटा दिला. मुलीला पण लग्न झाल्यावर बरोबरचा वाटा दिला. मुलगी क्लोथिंग बिझनेस मध्ये आता त्याच्यामध्ये तिने कन्स्ट्रक्शन मध्ये आली ते पैसा दिला. आणि मग लोकांना सांगतो बोपी बहिणीला बरोबर त्यांच्या बापाची पण प्रॉपर्टी सुप्रीम कोर्ट सांगते त्यांना बरोबर द्या. तुमची पोरं मर्सिडीज मध्ये फिरणार
आणि ते बहिणी बिचारा मोटरसायकल नवऱ्याच्या पाठी येणार किंवा रिक्षा धरून येणार, त्यांची पण हक्क आहे. आणि प्रशांत त्याच्यासाठी पुढाऱ्यांनी बोललं म्हणजे बरोबरचा वाटा दिला पाहिजे. 5.5% दिबी पाटलांनी कशाने मिळून दिलेत आपल्याला? दिबी पाटलांची दे रे 1000 कोटीची प्रॉपर्टी आली, तू दिलं ना बरोबर? देत नाही ना. भले भले पुढारी येऊन भाषण देतात. पोरीना घर बंद केलाय, बहिणीला घर बंद केलाय. आणि माझा सांगण्याचा प्रपंच हेच आहे का तुम्हाला जर मिळाला, बापाचा आहे आजोबाचा आहे, तर त्याच्यामध्ये बहिणीना वाटा द्या. नुसत्या त्या महालक्ष्मी, महादुर्गा, महाकाली बोलत नाही त्यांना, अन्नपूर्णा, सरस्वती आहे, तर त्यांना पण वाटा दिला पाहिजे. आणि त्याच्यासाठी माझा प्रयत्न आहे. दिबी पाटलांचं अर्धवट काम करतोय. सगळ्या गावांना मैदान द्यायचं काम केलं. मी आमदार नाही, खासदार नाही, पण माझ्याकडे रोज 200-250 लोक लाईन मध्ये असतात नोकऱ्या बघायला, कारण वर्षाला 300 लोक नोकऱ्या पर डे एक नोकरी लागली पाहिजे हा उद्दिष्ट आहे. 250 युनिट आहेत, सगळे जनपीटचे बंदर आहेत, वेअर हाऊस आहेत. जवळजवळ आमची 3.5 कोटीची इंडियामध्ये मेंबरशिप आहे INTUCची, आणि त्याच्यामधून नोकरी मिळावी यासाठी 50 फोन करेल होतात. आणि त्या पद्धतीनं काम करतो. चांगलं काम करायचं आहे ना, रिकामं जायचं आहे. आठवण कोण ठेवावं याच्यासाठी काम करायचं नाही, पण जे काही चांगले करते त्यांच्या पाठीशी उभं राहायचं काम करतो. अनेक मुलांना फॉरेनला जायला मदत करतो. आणि गरिबांसाठी 150 मुलांना मी शिक्षण देतो. गावाला आम्ही हायस्कूल काढलेलं आहे, त्याचा चेअरमन मी नाही. मी फक्त पैसे देतो. कमी किती पैसे सांगा, जेवढे पैसे कमी येतील पगारापोटी. एकाची फी समजायचे 60% लोकांनी फी नाही भरली, तर 60% लोकांची फी मी स्पॉन्सर करतो. एवढ्यासाठीच माझ्याकडे ह्याचं काय कमी येते. बाकी ऍडमिशन वगैरे मला सांगायचं, शिक्षकाच्या अपॉइंटमेंट तुम्ही करायच्या, कुठलाही राईट न घेता ते आम्ही संस्था चालवतो. आणि म्हणून ती संस्था चांगल्या पद्धतीने चालते. स्वतःला काय ठेवायचं नाही. जाताना आपल्या काही घेऊनच नाही जाताना. मर्शिदीचा घड्याळ आहे, अंगठी अशी खेचतात, घड्याला असा खेचतात, बघितला आपण. आणि तो दुसऱ्या कोणी वापरण्यापेक्षा तो जास्त प्रॉपर्टी पोरांनी नातवानी मर्शिदीत चालवायची. आणि रोज ऍक्सिडेंट झाले, कशामुळे चालले? ज्यांची आता भरभक्कम प्रॉपर्टी आहेत त्यांच्याकडे ड्रग्स वाले जातात नायजेरियन, ते गरीबाच्या पोराकडे कशाला येतील? आणि म्हणून नंतर पिढी जी आहे पुढची इथंच करायचंय. जसं कर्म कराल तसे मरणार आहे. जास्त ठेवलं तर ती पोरं महाजनांचं उदाहरण बघा तुम्ही. सगळ्या हजारो कोटी रुपये यांच्याकडे, त्यांच्या अवस्था काय पुढाऱ्यांची. पण पुढे नाही बरं. 1 नेशन 1 इलेक्शनला प्रशांत माझा विरोध आहे काय? एकदाच कशाला पैसे द्यायचे? प्रत्येक इलेक्शनला पुढाऱ्यांचे पैसे जनतेमध्ये गेले पाहिजे, प्रचारासाठी, मतासाठी. आणि त्याला माझा याच्यासाठी विरोध आहे. याच्यासाठी नाही बोलत, ते चांगलं आहे, पण प्रत्येक इलेक्शनला पुढारी देऊन तुम्हाला हात जोडले पाहिजे. आणि फुकट नाही. हल्ली दिल्याशिवाय तर कोण काय उभाच करत नाही, नियमच आहे तुम्हाला. आणि तुमची जी व्हॅल्यू आहे ती सारखी सारखी पुढे समजली पाहिजे. एवढंच सांगतो. जास्त बोललो त्याच्याबद्दल समजतो. सोमन साहेब, मी तुमच्या पंचायत जाताना वाचणार आहे, सातारा 4 तास जायचं आहे, तर सर्वांचं मी एक रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. असं म्हणतात. आणि द्वारकादास श्यामकुमारचे शरद शेळके हे या ठिकाणी उपस्थित आहेत. कार्यक्रमाच्या आयोजकांच्या वतीनं सर आपलं मनापासून स्वागत आहे. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अतिथी माननीय श्री सईदजी मुल्ला, पनवेल नगरीचे माजी नगराध्यक्ष माननीय श्री सईदजी मुल्ला यांच्या शुभ हस्ते रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अरविंदजी म्हात्रे यांना सन्मानित केले जाते. मंत्रमुग्ध केलं त्या सविता पाटकर यांचं स्वागत या ठिकाणी होईल. आपल्याला अनुभवता आला त्या सविताताईंचं या ठिकाणी त्याचा सन्मान केला जातो. आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी मुक्ता गोडबोले यांच्या शुभ हस्ते सविताताईंना सन्मानित केले जाते. पनवेल टाइम्सच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी हा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे. होत्या अमोल ठाकरेंसाठी सगळ्यात श्रेष्ठ असं महादान आपण म्हणू शकतो, रक्तदान. मान्य श्री दाखलो सोमण सर यांच्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित केले जाईल. व्यक्ती म्हणून त्यांचा सन्मान या ठिकाणी होतो आहे. अमोल ठाकरे पनवेलचं नाव उंचावणारे व्यक्ती आणि सेवाव्रती संस्था यांना आपण सन्मानित करतो आहोत. यानंतर प्रयत्न या लघुपटाची निर्मिती करण्याची सर्व टीम या ठिकाणी उपस्थित आहे. ज्येष्ठ साहित्यिक रायगडभूषण प्राध्यापक LV पाटील सर यांच्या शुभ हस्ते या सर्व चमूचं
चमूला सन्मानित केले जाते. प्रयत्न या लघुपटाची निर्मिती पनवेलचं नाव उंचावणारी ही गोष्ट आणि म्हणूनच बाणठिया विद्यालय नवीन पनवेलच्या या सर्व टीमचं या ठिकाणी या टीमला सन्मानित केले जाते. या कार्यक्रमामध्ये आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी मी आमंत्रित करते रायगड भूषण प्राध्यापक LB. सन्माननीय व्यासपीठ आणि सर्व सन्माननीय उपस्थित बंधू भगिनी, गणेश कोळी यांना आपण बहुतेक जण 16 वर्षे ओळखत असाल. मी 20 वर्ष अगोदरपासून ओळखतोय आणि आयुष्याला सुरुवात केली ती आदर्श म्हणूनच केली आणि आजपर्यंत सुद्धा आदर्श म्हणूनच राहिलेला आहे. आपण ज्यावेळी हा सोहळा पाहतो त्यावेळी आपल्याला लक्षात आलं असेल की या संपादकाची पोच कुठपर्यंत आहे, कुठपर्यंत जायला पाहिजे, कशा पद्धतीनं काम करायला पाहिजे आणि काय केलं पाहिजे समाजासाठी. ते पत्रकार या नात्यानं जर पाहिलं तर गणेश कोळी यांची उंची फार मोठी आहे असं माझं प्रामाणिक मत आहे. आपण शोधतो, माणसंही शोधतो, तुम्ही आम्ही सगळे शोधतो आणि अनेक पत्रकार पण शोधतात, पण असा सोहळा फार कमी ठिकाणी पाहायला मिळतो. रामशेठ असतील, प्रशांतदादा असेल, महेंद्र असेल, प्रीतमदादा असेल, ही सगळी मंडळी सगळ्या पक्षाची गणेश कोळी यांना का मानतात हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल आणि मला पडतो की नाही. त्याचं प्रत्येक अंक म्हणा, प्रत्येक दिवाळी अंक म्हणा, त्याच्यामध्ये त्यानं सगळ्या दिशेनं पाहिलेलं असतं आणि सगळ्या दिशेनं लेखन घेतलेलं असतं. स्पर्धा सुद्धा आयोजित केली, ती किती उत्तम स्पर्धा केली. काय हवं आम्हाला पनवेलला ते मांडण्याचं काम त्याची दूरदृष्टी आहे की येणाऱ्या आमदारांनी येणाऱ्या खासदारांनी काय करायला पाहिजे ते माझ्या अंकातून वाचायला मिळेल आणि ते करा अशा पद्धतीने तो देतो आहे. त्याचं लेखन पहिल्यापासून शुद्ध आणि त्याचप्रमाणे विचार शुद्ध असतात आणि त्यामुळे तो नेहमी मला प्रभावित करत राहिला. आमच्या संघटनेमध्ये कोमसापोमध्ये त्याला मानाचं स्थान आहे की एक मोठा कार्यक्रम करणारा, चांगल्या पद्धतीचा आदर्श राखणारा आणि व्यवस्थित संबंध ठेवणारा, मग तो साहित्य क्षेत्रामध्ये असो, वृत्तपत्र क्षेत्रामध्ये असो किंवा राजकीय क्षेत्रामध्ये असो. राजकारण हा त्याचा फारसा विषय नाही. मग आमच्या अरविंदबाई समोर आहेत आणि त्यांना माहिती आहे कशा पद्धतीनं आणि असा कार्यकर्ता मिळणं, असा मित्र मिळणं आणि असा संघटक मिळणं हे आमच्यासारख्याचं भाग्य आहे. त्यामुळे त्याला आशीर्वाद देऊन आणि सगळ्यांच्या इच्छा देऊन मी माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय भारत. मंडळी, आपल्याकडून मला एक पाऊल मागं घ्यायला लागलं तर तेही कबूल करताना आमच्या गणेश कोळींना कुठे कमीपणा वाटत नाही. तर गणेश कोळींसाठी एवढंच म्हणावंसं वाटतं की सर एक उर्दूमध्ये शेर आहे की गिरते हैं शेर सवार मैदाने जंग में, गिरते हैं शेर सवार मैदाने जंग में, वो तिफल क्या गिरे जो घुटनों के बल खडा हो. मागे यायला लागलं, पण मी तर म्हणेन गणेश कोळी सर की ते सिंहावलोकन होतं. एक पाल मागे जाऊन कोणीही कबूल करतात किंवा हाही उल्लेख करतात की त्या क्षणी जेव्हा मला मदतीची गरज होती तेव्हा मी जोडलेली माणसं माझ्या मदतीसाठी, प्रसंगी जेव्हा मी चांगलं केलं तेव्हा माझ्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यासाठी उभी होती. त्याला कारण एकच गणेश कोळी सर की तुमचं जे ग्लू आहे ते फेविकॉलपेक्षा मजबूत आहे. टिकून ठेवण्याचं जे गमक आहे ते तुमच्या स्वभावामध्ये आहे आणि म्हणूनच आपल्या पाठीशी हा एवढा मित्र परिवार आज या ठिकाणी उपस्थित आहे. मंडळी, सन्मानाच्या कार्यक्रमाकडे पुढे वळतोय आपण. ते पनवेल केलेलं आहे आणि त्याचं वितरण इथे होत आहे. मान्य श्री शैलेशजी गायकवाड यांचा सन्मान होतोय आणि पनवेल नगरीचे माजी नगराध्यक्ष मान्य श्री संजी मुल्ला यांच्या शुभ हस्ते मान्य श्री शैलेशजी गायकवाड यांना सन्मानित केलं जातं.
वैशिष्ट्य आहे आणि त्यांच्या या कार्याबद्दल या ठिकाणी त्यांना सन्मानित केले जाते। आजच्या कार्यक्रमाच्या विशेष अतिथी अभिनेत्री लेखिका माननीय मुग्धा गोडबोले यांच्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित केले जाते। मंडळी ही नम्रता हे संस्कार चंदेरी स्वयंसहायता समूह ह्याचे सर्व सदस्य आणि त्यांना आजच्या पनवेल टाइम्स सन्मानाने सन्मानित करतात। आजच्या कार्यक्रमाच्या विशेष अतिथी माननीय मुग्धा गोडबोले। कार्यक्रमाचे आयोजक गणेशजी कोळी यांना मी मनापासून धन्यवाद देईन की प्रत्येक तळागाळाच्या प्रत्येक माणसाचा सन्मान माणसाचा सत्कार या ठिकाणी करायला ते विसरत नाहीत। त्यांच्या कार्याचं कौतुक आणि त्यांच्यासाठी त्यांचा केला जाणारा हा सन्मान सार्थक स्वयंसहायता समूह त्याचे सर्व सदस्य या ठिकाणी त्यांना सन्मानित केले जाते आणि सन्मानित करतात। आजच्या कार्यक्रमाच्या विशेष अतिथी माननीय मुग्धा गोडबोले यांच्या हस्ते। मंडळी सर्व वस्तूंवर जीएसटी लागले पण टाळ्यांवर अजून जीएसटी लागलेला नाही। छोट्या गावातच राहू द्या। मॅडम तुम्ही मध्ये या ना मॅम। स्वयंसहायता समूह थँक्यू मॅम। वर्धापन दिनाच्या निमित्तानं आज पनवेल टाइम्स सन्मान पुरस्कार सोहळ्याचं या ठिकाणी आयोजन करण्यात आले। या निमित्तानं मंचावरती उपस्थित असणारे सन्माननीय ज्येष्ठ खगोल अभ्यासक आणि पंचांगकर्ते दाखल सोमणजी ज्यांनी आपणा सर्वांना शुभेच्छा दिल्या आणि त्यांना पुढे जायचं होतं, सन्माननीय महेंद्र घरतजी, सुप्रसिद्ध अभिनेत्री सन्माननीय मुग्धा गोडबोलेजी, सन्माननीय एल.बी. पाटील सर, या मंचावरती उपस्थित असणारे पनवेलचे माजी नगराध्यक्ष सईद मुल्ला सर, या ठिकाणी उपस्थित असणारे ज्यांच्यामुळे आपण आज या कार्यक्रमासाठी उपस्थित आहोत। गेली अनेक वर्ष पनवेल तालुक्यात परिसरामध्ये पत्रकारितेच्या माध्यमातून सर्व सामाजिक आंदोलनांमध्ये सहभागी होणारे आणि पनवेलच्या सामाजिक जगाला आपला आरसा दाखवणारे असे आपले सर्वांचे सहकारी गणेश कोळी, त्यांचे सर्व सहकारी आज त्यांच्या पनवेल टाइम्स पुरस्कारानं ज्यांना सन्मानित करण्यात आले असं पनवेल तालुक्यातील परिसरातील विविध व्यक्ती संस्था यांचे प्रतिनिधी पदाधिकारी उपस्थित आपण सर्व मान्यवर विविध क्षेत्रामध्ये काम करणारे आपण सर्व सहकारी सर्व उपस्थित भगिनी आणि बंधू हे सगळ्यात आधी आपणा सर्वांचं ज्या सगळा परिसर हा आपल्या सगळ्यांच्या कर्तृत्वामुळे आणि आपल्या सगळ्यांच्या समाजातल्या योगदानामुळे हा आता मोठा होत चाललाय। जिल्ह्यात महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर पनवेलची प्रतिमा सकारात्मक बनवण्यासाठी तुमचं सगळ्यांचं योगदान आहे। त्याबद्दल मी तुमचं सगळ्यांचंच मनापासून आभार व्यक्त करतो। तुम्हाला त्यासाठी मनापासून धन्यवाद देतो। खरं तर आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांची कर्मभूमी असलेला असा आपला पनवेल तालुका। या पनवेल तालुक्यामध्ये आता मुंबईच्या जवळ असल्यामुळे मोठ्या प्रमाणावरती विकास होत चाललेला आहे आणि त्यामुळे या ठिकाणी लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे। मूळ असलेले काय पनवेल तालुका, त्या पनवेल तालुक्यामध्ये आता पनवेल आणि बाहेरून येणाऱ्या प्रचंड लोकसंख्येच्या मुळे आता पनवेल हा सगळ्यात वेगानं विकसित होणारा अशा पद्धतीचा तालुका देखील बनत चाललाय। साहजिकच आहे या पनवेलला जसा इतिहास आहे तसं आता पुढच्या कालावधीमध्ये विमानतळ असेल, आपल्या परिसरामध्ये येणाऱ्या वेगवेगळ्या मोठ्या प्रकल्पांमुळे या पनवेल आणि परिसराचं चित्र प्रत्येक वर्षागणिक बदलत चाललेलं आहे आणि झपाट्यानं बदलत चाललेलं आहे आणि त्यामुळे या सगळ्या पनवेल तालुक्यामध्ये मग ते राजकीय अशा पद्धतीचं या ठिकाणी चित्र असू द्या, सामाजिक असेल, शैक्षणिक असेल, क्रीडा प्रकारात असेल, सांस्कृतिक प्रकारात असेल, या प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करण्याच्यासाठी प्रचंड मोठा अशा पद्धतीचा अवकाश आहे। आपल्याला
आपल्या कर्तृत्वानं ते व्याप्त आलंय आणि इतरांच्या पुढे आदर्श निर्माण करता आलाय, म्हणून तुमचं विशेषत्वानं अभिनंदन केलं पाहिजे. आज मुंबईच्या आपण इतक्या जवळ की ज्यामुळे मुंबईमध्ये काय चाललंय हे आपल्याला दिसतंय. मुंबईच्या म्हणजे सगळ्या वर्तमानपत्र जसं गणेशजींचं आहे तशा मोठ्या साखळ्या वर्तमानपत्र आहेत, मोठी मोठी वर्तमानपत्र त्यांच्या पुरवण्या आपल्याकडे निघत राहतात आणि साहजिकरित्या त्यांच्या पुरवण्या मुख्य पानावरती त्यांच्या बातम्या असतात. तर तुलना तर सहजच आपण करतो की काय चाललंय मुंबईमध्ये, आपल्याकडे काय सुविधांच्या बाबतीमध्ये काय मुंबईमध्ये आहे, आपल्याकडे काय असलं पाहिजे. सांस्कृतिक क्षेत्रात आपल्याकडे नाट्यगृह आहे, काय असलं पाहिजे तिथे, अन्य ठिकाणी काय घडतंय याची तुलना आपण करतोय. आणि आता तर टीव्ही इंटरनेट याच्या माध्यमातून जगाशी आपण जोडलं गेलं. येणाऱ्या विमानतळाच्या मुळे जग आपल्या इथून मग आपापल्या डेस्टिनेशनला जाणार आहे. अशा वेळेला आपली स्पर्धा म्हणजे आपल्या परिसराची ही त्या जगाशी आहे आणि त्यामुळे त्या जगामध्ये जर आपल्याला सर्वोत्कृष्ट ठरायचं असेल तर त्याच्यासाठी आपापल्या आपापल्या क्षेत्रात मोठं योगदान देण्याची आवश्यकता आहे. मला आनंद आहे की तो आपण सर्वजण आपल्या सर्व परिश्रमातून देत आहात आणि म्हणूनच गणेशजींचं मनापासून अभिनंदन केलं पाहिजे. एल बी पाटील सरांनी सांगितलं कार्यक्रम अशा पद्धतीचे वेगवेगळे होत राहतात, पण त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्हाला वेगवेगळी व्यक्तिमत्व पाहायला मिळतात, त्यांचं कार्य ऐकायला मिळतं, अनुभवायला मिळतं. या सगळ्यामुळे इतरांना अधिक काम करण्याची प्रेरणा ही साहजिकरित्या मिळत राहते. आज सन्माननीय मुग्धा बडगुलेजी या ठिकाणी आहेत. त्यांनी सांगितलं की त्यांना या ठिकाणी बराचसा कार्यक्रम वापरून करावा लागतोय त्या ठिकाणी आणि त्या चंदेरी ग्रुपच्या बरोबर तर त्यांनी यांच्या बरोबर त्यांनी बसूनच फोटो त्या ठिकाणी काढला. पण आता असं आहे की काही आमच्यासारखी व्यक्तिमत्व आहेत की ज्यांना या ठिकाणी ताट मानेनं इथं उभं राहता आलेलं आहे आणि अशी ताट मानेनं आपल्याला समाजामध्ये काम करणारी व्यक्तिमत्व पनवेलमध्ये अनेक मिळालेले आहेत. याबद्दल गणेश पुळेजी मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो. आपल्या सर्वांच्या हातातून पनवेलचा गौरव, आपल्या परिवाराचा गौरव असाच वाढत राहो आणि त्या माध्यमातून येणाऱ्या कालावधीमध्ये समाजाच्या पुढे एक मोठा आदर्श आपापल्या क्षेत्रात आपण निर्माण करावा. यासाठी आपण सर्वांना आपल्या भविष्यकालीन वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा देतो. मी गणेशजींना विनंती केली, आज तुमचा दिवस आहे म्हणजे आज गणेश चतुर्थी आहे आणि आपल्या पनवेल परिसरामध्ये गौरा गणपती या आता इथं याच ठिकाणी सांगितलं गेलंय आपल्याला की इतके कार्यक्रम असतात आजच्या दिवशी. त्यामुळे मी त्यांच्याकडे परवानगी मागितली होती की मला थोडं लवकर जाण्याची आपण या ठिकाणी अनुमती द्यावी आणि तशी ती त्यांनी दिली आणि मला सांगितलं की एकदा तुमचं मनोगत व्यक्त केलं. बरोबर होतं ना? खात्री करून देतो. तर एकदा तुमचं मनोगत व्यक्त केलं की तुम्ही जायला मोकळे, पण माझ्या जरी आपल्या सर्वांच्या सन्मानाला उपस्थित राहता आलं नसलं तरी आपल्या सगळ्यांचा आपल्या एक सहकारी या नात्यानं मला अभिमान आहे. पुन्हा पुन्हा आपल्याला शुभेच्छा देऊन थांबतो. गणेशजी, आपण इतका चांगला कार्यक्रम आयोजित करून मला त्याला उपस्थित राहण्याची संधी दिली, आपल्या मनापासून आभार व्यक्त करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अत्यंत मृदुभाषी आणि मितभाषी म्हणून आपल्या सर्वांना परिचित असलेले माननीय श्री प्रशांतदादा ठाकूर आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने इथे उपस्थित राहिले आणि आपल्याशी त्यांनी हितगुज केलं, त्याबद्दल आपल्या सगळ्यांच्या वतीनं त्यांना मनापासून धन्यवाद. दादांसाठी जाता जाता एवढंच बोलावंसं वाटतं, दादा ऐकायला नाही आहेत पण आपण सारे आहोत, सो दादांसाठी एवढंच बोलावंसं वाटतं की किसी की हस्ती को अंदाज से ना नापिए, किसी की हस्ती को अंदाज से ना नापिए क्योंकि ठहरे हुए दरिया अक्सर गहरे हुआ करते. वर्धापन दिनाच्या निमित्ताने सन्मान होतो आहे तो रायगड जिल्हा परिषदेचा यावर्षीचा आदर्श शिक्षक पुरस्कार ज्यांना मिळाला ते पनवेल तालुक्यातून माननीय श्री वेदास घरत आपल्या परिवारासह या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान होतोय. मंडळी जोरदार टाळ्या होऊ द्या. आपल्या कामाचा एक विशेष ठसा उमटवून यावर्षीचा आदर्श शिक्षक पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडोदर या ठिकाणी ते कार्यरत आहेत आणि यावर्षीचा आदर्श शिक्षक पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. नमस्कार.
स्टेज जरा उंच आहे, छत खाली आहे. हे कशासाठी ठेवलंय की जी उंच माणसं आहेत त्याने नम्र राहावं म्हणून कदाचित ठेवलेलं असेल असं मी म्हणतो. पनवेलकरांनो, तुमचा उत्साह बघून मला वाटायला लागलं की पनवेलला येऊन राहायला पाहिजे. गणेश सारखे खरं सांगतो मी, भारत देश कुठल्याही क्षेत्रात कमी नाही. काय होतं या मीडियामध्ये निगेटिव्ह बातम्या गणेश कोळी सोडून निगेटिव्ह बातम्या येतात ना, ते तरुण मुलांना वाटतं आपला देश कुठे चाललेला आहे, काय चाललंय. बरोबर, कधी कधी असं वाटतं, फ्रस्ट्रेशन, नैराश्य येतं. विशेषतः राजकारणातलं चित्र बघितलं त्या अधिक वाईट वाटतं. महाराष्ट्र काय भारत, पण तसं नाहीये. ज्या देशामध्ये काही लोकांना, माझं वय 83 आहे, 83, त्यामुळे मी सांगू शकतो, ज्येष्ठ लोकांना माहित असेल, या देशामध्ये जे धान्य तयार व्हायचं ते पुरायचं नाही जनतेला. अमेरिकेकडे हात पसरायला लागायचा भिकाऱ्यासारखा पोलीस साहेब, आणि ते डुकरी द्यायचे, ज्वारी, मिलो, लाल ज्वारी, आणि ती रेशनिंग वरती तुम्ही आणलेली असेल. एक काळ असा होता तांदूळ मिळत नसेल की पनवेल वरून आम्हाला न्यायचा आला तर 2 किलो न्यायला परवानगी होती, एसटीतून चेक करायचे. आज शेती क्षेत्रामध्ये वैज्ञानिक एवढी प्रगती झाली आहे की भारत देश वाढत्या जनतेला अन्नधान्य पुरवून एक्सपोर्ट करतो आपण परदेशात. आपण कमी नाही होत. या देशामध्ये साधी सुई निर्माण होत नव्हती स्वातंत्र्यपूर्व काळात. तुमच्या आमच्या घरामध्ये पंप मारायचा स्टोव असायचा, त्याच्यावर लिहिलं होतं मेड इन स्वीडन. स्वीडन कुठे देश आहे आणि आपला देश कुठे आहे. पंप मारायचा स्टोव, भडकायचा होतो, पिन मारायची त्याला, जुन्या लोकांना आठवत असेल. आज चांद्रयान 3 हे चंद्राच्या दक्षिण ध्रुव प्रदेशात यान उतरवणारा भारत हा पहिला देश ठरला जगातील, कमी नाही. ते संपूर्ण चांद्रयान 3 भारत देशानं तयार केलेलं होतं. एकही भाग परदेशी नव्हता त्याचा. कमी नाही होत. आपण जगामध्ये बुद्धिमत्तेमध्ये आपण पुढे आहोत, कमी नाही होत. पण काय होतं, हे सगळं निगेटिव्ह झाल्यानंतर तरुणांच्या मनामध्ये फ्रस्ट्रेशन येतं, नैराश्य येतं. पण पनवेल आल्यानंतर मला जरा बरं वाटतं की गणेश कोळींसारखे शाबासकी देणारी माणसं आहेत, शाबासकी देणारी. आज खरं सांगतो मी, आपल्याकडे फक्त गोविंदाच्या खेळामध्ये एकमेकाला वर जायला परवानगी देतात, मदत करतात, बाकी नाही. उद्योग क्षेत्रात नाही, कुठेही नाही, दुसऱ्याला वर जायला. तसं आता नाहीये. आता सर्वांनी समान एकता. जगामध्ये जास्त आक्रमण झालेला देश कोणता असेल तर भारत देश आहे. का? आम्ही आपापसात भांडत राहिलो. आजही तेच चित्र आहे. हे सोडलं पाहिजे. विशेषतः तरुण मुलं इथे आहेत, त्यांना मला सांगायचंय, शाबासकी देणारी सुद्धा माणसं नाहीयेत. गणेश कोळींसारखी संस्था, पनवेल टाइम्स, ही शाबासकी देतोय. ही मला वाटतं खरं म्हणजे ग्रह तारे बरोबर घेऊन मी आलेलो आहे खगोल अभ्यासक म्हणून. मला नेहमी सांगायचं असतं की आपण उत्सव साजरे करतो, गणेशोत्सव साजरा केला का करतो, गणपतीची पूजा का करतो, पंचांग करता अजून सांगतोय. पूजा का करतो तर गणपतीचे गुण आपल्या अंगी यायला पाहिजेत यासाठी पूजा करतो. पूजा अवडंबर नाही, गणपतीचे गुण कुठले, 14 विद्या 64 कलांचा अधिपती. एक कला जरी आयुष्यात शिकलो ना, आज इथे सुंदर गाणं गीत गायन झालं, एक कला आली ना, तुम्ही आयुष्याचं कल्याण होती, सुखी होत. केवळ आपल्या जीवनात आनंद नव्हे तर दुसऱ्याच्या जीवनात आपण आनंद निर्माण करू शकतो. कला विद्या यांचा अधिपती. आयुष्यात एक तरी कला शिकलं पाहिजे मित्रांनो. हे मी अनुभवाने सांगतो आहे. खगोलशास्त्र, खगोल अभ्यास केल्यामुळं
मला आयुष्य सुखी गेलं या वयात सुद्धा. हे मी अनुभवाने सांगतो. आधी केले आणि मग सांगितले. आता ठीक आहे, पण गणेश कोळी मला फेसबुक वरती मित्र आहेत. ते हसरा चेहरा नेहमी असतो. मला पनवेलकरांना नव्हे संपूर्ण लोकांना सांगायचंय, जे वाचक आहेत वर्ग पनवेल टाइम्सचा त्यांना सुद्धा, की त्यांचे 10 गुण मला दिसले. 10 गुण. आणि ते गुण कोणते ते मी सांगतो. पहिला गुण म्हणजे कल्पकता, क्रिएटिव्हिटी. या माणसाकडे इतकी क्रिएटिव्हिटी आहे ना, नवीन नवीन कल्पना. मला वाटतं अशा प्रकारचा कार्यक्रम दुसरीकडे कोणतंही वर्तमानपत्र करीत नाही. पनवेल सारख्या ठिकाणी छोट्या शहरात काही करतायत, कौतुक आहे. कल्पकता, क्रिएटिव्हिटी. वर्तमानपत्रातली क्रिएटिव्हिटी आवश्यक असते. सृजनशीलता ती आहे. दुसरी गोष्ट टाइम मॅनेजमेंट. 4ला म्हणजे 4ला सुरू केला कार्यक्रम. नाही तर आम्ही बऱ्याच ठिकाणी बघतो उशिरा सुरू होतो. टाइम मॅनेजमेंट. आणि वृत्तपत्राचं टाइम परफेक्ट पाहिजेच. अंक निघणं वेळेवरती आवश्यक आहे. थोडाही जराही उशीर चालत नाही. तिसरी गोष्ट म्हणजे मेहनत. जबरदस्त मेहनत करतायत. त्यांच्या कुटुंबियांना विचारलं तर मला वाटतं जास्त सांगतील. घराचा पत्ता नाही. कसं असेल मला सांगा ना चित्र. चौथी गोष्ट कालानुरूप बदल. जसा काळ जातो तसा स्वतःच्या विचारात आचरणात बदल करायचा असतो, तरच आपण इतरांबरोबर राहू शकतो. नाही तर आपण जुने होऊ. वृत्तपत्रांना ते आवश्यक आहे, कालानुरूप बदल करणं. ते एक मला आवडलं. 5वी गोष्ट म्हणजे दूरदृष्टी, व्हिजन. उद्या काय करायचं त्यांच्या मनामध्ये असेल, परवा काय करायचं, पुढच्या महिन्यात काय करायचं, पुढच्या वर्षी काय करायचं, हे त्यांच्या मनामध्ये आहे, नक्कीच आहे. दूरदृष्टी. 6वी गोष्ट समाजाशी नातं. मी अनेक संपादक बघितलेले आहेत, खरं सांगतो मी, समाजापासून दूर राहतात, अलिप्त राहतात, लेखन करतात, पण समाजात मिक्स होत नाही. शास्त्रज्ञांचं सो असंच आहे. डॉक्टर जयंत नारळीकर, शशिकुमार चित्रे यांच्यासारख्या काही शास्त्रज्ञ लोकात मिक्स होतात, पण नाही तसे हे पत्रकार असून लोकांमध्ये मिक्स होतात. हे विशेष आहे. 7वा गुण व्यवहारी आहे. व्यवहार पाहिल्याशिवाय. मी लहानपणी आचार्य अत्रेंचा नवयुग साप्ताहिक बघितलंय. नवयुग. अत्रेंच्या घरी मी जात असे वडिलांबरोबर, मला आठवतं. नवयुगची वाट बघायचं लोक कधी प्रसिद्ध होतो. सकाळी ती गाडी पेपरची यायच्या अगोदर लाईन लावायचे लोक, लाईनीत घुस घ्यायचे. साप्ताहिक. पण ती दूरदृष्टी आणि व्यवहारीपणा होता. 8वा पॉइंट त्यांचं मित्र परिवार. तुम्ही एवढ्या प्रेमानं सर्वजण आला याच्यावरून ती साक्ष पडते. आणि 9वी गोष्ट म्हणजे सर्वांना समान. मला आश्चर्य वाटलं, आता सत्कार केले ते बघितले असेल तुम्ही. समाजातील सर्व थरातील लोकांकडे तुमची शाबासकी केली. हे असं होत नाही, असं आढळत नाही. लक्षात घ्या. मला कौतुक वाटतं म्हणून मी खास अभिनंदन करतो. आणि शेवटचा 10वा पॉइंट जो त्यांच्यापासून नक्कीच घ्यायला पाहिजे तो म्हणजे हसरा चेहरा, स्माइलिंग फेस. मला वाटत नाही त्यांना दुःख नाही असं नाही. दुःख आहे, अडचणी आहेत, पण कधी चेहऱ्यावर दुःख दाखवत नाही, अडचणी दाखवत नाही. आणि मित्रांनो, कौतुक करतात, अप्रिशिएशन, हे विशेष आहे. तुम्ही सुद्धा करून बघा ना. आज घरी गेलात ना की घरी पुरुष वर्गाला सांगतोय, उद्या आज रात्री जेवण जेवाल तर म्हणा भाजी उत्तम झालेली आहे. नुसतं म्हणायचं भाजी आज उत्तम झाली आहे. बघा पत्नीच्या चेहऱ्यावरती किती आनंद. सदा चहा प्यायला तर म्हटलं ना चहा उत्तम झालेला आहे. खरं सांगतो मी, इतका आनंद वाटतो चहा करणार आला. आता घरी गेल्यानंतर जेवताना बघा तुम्ही म्हणून गेल्या मीटिंग मध्ये मी असं एकाला सांगितलं, दुसऱ्या दिवशी फोन आला माझा, सोमण साहेब गडबड झाली. म्हटलं काय झालं? तो मी जेवताना दुपारी पत्नीला म्हटलं भाजी उत्तम झाली आहे. ते लगेच भडकली, म्हणाले आजच भाजी तुम्हाला उत्तम लागते का? शेजाऱ्याने आणून दिली होती भाजी.
आधी खात्री करा, पुरुष वर्गाला सांगते पत्नीनंच केली आहे ना आणि मग ऍप्रिशिएशन करा. हे हा बोलण्याचं नाही, बक्षीस समारंभासाठी मी आलेलो आहे. पण खरं सांगतो मी गणेश कोळी तुम्हाला तुमचं अभिनंदन करतो या निमित्तानं आणि तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि पनवेलकरांनो, खरं सांगतो मी, पनवेलचं त्यांनी आमदार साहेबांनी सांगितलं ते खरं आहे, जबाबदारी वाढते आहे. आता स्पर्धा जगाशी आहे तर विमानतळ होते, तेव्हा तुम्हाला शुभेच्छा देतो आणि 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. थोडं गंभीर व्यक्तिमत्व असेल पण सरांना ऐकून आता तुम्ही हा प्रयोग करू नका आणि सरांनी सांगितलं त्याप्रमाणे खात्री करूनच मग पुढे जाऊया. यानंतर आपण सन्मानित करणार आहोत डॉक्टर सीमा कांबळे यांच्यासाठी. आजच्या कार्यक्रमाच्या विशेष अतिथी मुग्धा गोडबोले यांच्या शुभ हस्ते डॉक्टर सीमा कांबळे यांना सन्मानित केले जाते. विस्फुते महाविद्यालयामध्ये त्या प्राचार्य म्हणून कार्यरत आहेत आणि वेगवेगळे शैक्षणिक उपक्रम राबवून त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवलेला आहे. अभिनंदन मॅडम. शुभ हस्ते ज्येष्ठ पत्रकार संजय कदम यांना सन्मानित केले जाते. ज्येष्ठ पत्रकार संजय कदम यांना पनवेल टाइम्सच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने पनवेल टाइम्स सन्मानाने सन्मानित केले जाते. अभिनंदन सर. प्रभुत्व असणारे आणि ज्यांनी आपल्या बोलीभाषेतून अनेक कविता लिहिल्या, अनेक कवी संमेलनातून त्या सादर केल्या असे कवी गणेशजी म्हात्रे यांनाही या ठिकाणी सन्मानित केले जाईल. जोरदार मान्य श्री गणेशजी म्हात्रे यांना या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. त्यांच्या मदतीने, त्यांच्या मार्फत मदतीचा हात मिळत असतो अशा मान्य स्वाती गोडसे मॅडम यांना या ठिकाणी पनवेल टाइम्स सन्मानाने सन्मानित केले जाते. आजच्या कार्यक्रमाच्या विशेष अतिथी मुग्धा गोडबोले मॅडम यांच्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित केले जाते. एक प्रतिदेश अभिनेत्री आणि लेखिका मुग्धाजी यांच्या शुभ हस्ते हा त्यांचा सन्मान केला जातोय. आपलं नियोजन अभिनंदन मॅडम. योग शिक्षक मान्य श्री संतोषजी महिना यांना सन्मानित केले जाते आणि त्यांना सन्मानित करतायत पनवेल नगरीचे माजी नगराध्यक्ष मान्य श्री सईदजी मुल्ला. सर्व मान्यवर, सोमण सर, मुल्ला सर, पाटील सर आणि आपले आजचे सर्वे सर्वा गणेशजी. खरं तर मी आता काय बोलू आम्हाला प्रश्न पडलाय, कारण घरात साहेब प्रचंड फटकेबाजी करून गेलेले आहेत. ठाकूर साहेब उत्तम बोलतातच. सोमण साहेबांनी आपल्या समोर एक फार सुंदर भाषण केलं आणि महत्वाची गोष्ट मला अशी वाटली की त्यांनी निवड केली होती की आपण ज्यांच्याबद्दल बोलणार आहोत त्यांचे काय गुण, आणि म्हणूनच ह्या सगळ्यांच्या भाषणातनं महत्वाची गोष्ट जर मला काही दिसली असेल तर ती म्हणजे निवड. खूप गोष्टी असतात करण्यासारख्या आणि आता तर खूपच असतात. प्रॉब्लेम ऑफ प्लेंटी म्हणतात किंवा स्पॉइल्ड फॉर चॉईस म्हणतात, तसे असंख्य गोष्टी आहेत करण्यासारख्या, पण आपण त्यातलं काय करायला निवडतो. म्हणजे वर्धापन दिन, वाढदिवस हे अनेक वेगवेगळ्या पद्धतीने साजरे केले जातात. त्याच्यापैकी बहुतेक सगळे उधळपट्टी या कलमाखाली येतात, पण वर्धापन दिन कसा असावा याचं उत्कृष्ट उदाहरण आज आपण इथे बघतो. त्यांनी तो वर्धापन दिन स्वतःपुरता नाही ठेवला, स्वतःचं कौतुक म्हणून नाही ठेवला, त्यांनी इतरांचंही कौतुक केलं. आणि काय लागतं माणसाला, आपण जे काही काम करतो त्याच्याबद्दल आपलं थोडंसं कौतुक व्हावं एवढीच इच्छा असते. जसं आता सोमण सर म्हणाले की घरी जाऊन कौतुक करा. म्हणजे थोडक्यात काय तर निवड महत्वाची. रत्नपारखीच आहेत असं म्हटलं पाहिजे गणेशजी की त्यांनी पनवेल मधून अशा माणसांना, अशा संस्थांना निवडलं की ज्यांचं काम खरंच पुढे नेतंय, पनवेलला उंचावण्याचा प्रयत्न करताय. आता उंची,
ती आता वाढतेच ना, म्हणजे ती वाढतच गेली. ती काय आपण थांबवू शकत नाही, आपल्या हातात तर काही नसतं. घरची शेती म्हणतात तसं ती आपली वाढतच गेली. पण मग मान उंचावून संपूर्ण जगाकडे तुच्छतेने बघायचं का लोकांसमोर नम्रतेने वाकून त्यांचे पायाला नमस्कार करायचा, ही निवड आपली आहे. थोडक्यात काय, निवड महत्वाची आहे सगळीकडेच. आता आपल्यासमोर इतके थोर आणि साहित्यिक आहेत, पत्रकार आहेत, लेखक आहेत. मी एक साधी टेलिव्हिजन सिरियल्स लिहिणारी व्यक्ती. मी जेव्हा आई कुठे काय करते सारखी मालिका लिहायला लागले, ती बरी होती तेव्हा मी लिहित होते पहिले 1100 एपिसोड. आता मी ते लिहित नाही. पण मला रोज म्हणजे खोटं वाटेल अक्षरशः, कारण तेव्हा एकतर कोविडचाही काळ होता, त्यामुळे लोक घरी होते, ते खूप जास्त टेलिव्हिजन बघायचे. पण रोज मला असे शेकडो मेसेजेस इंस्टाग्रामवर आणि फेसबुकवर वगैरे यायचे, ज्याच्यातले बहुतेक सगळे पुरुषांचे असायचे की तुम्ही आमच्या बायकांना फूस लावताय, तुम्ही आमच्या बायकांच्या मनात काहीतरी नाही त्या गोष्टी भरवताय, तुम्ही आमच्या घरात भांडणं लावताय. आणि ही खरी गोष्ट आहे. म्हणजे ते वाचून मला आश्चर्य वाटायचं की मी काय करते एवढं याच्यामध्ये, की म्हणजे घराघरात भांडणं लावण्यासारखं मी काय करते. पण 2 बायकांचेही मला मेसेजेस यायचे की तुमच्या मालिकेमुळे कुठेतरी मला माझीच गोष्ट सांगितली जाते असं वाटतंय, किंवा तुमच्या मालिकेमुळे कुठेतरी मला कॉन्फिडन्स येतोय की मीही घराबाहेर पडून काहीतरी करू शकते आणि माझ्यावर जो अन्याय होतोय त्याच्या विरोधात मी उभी राहू शकते. थोडक्यात काय, पुन्हा एकदा निवड की आम्ही मालिका का लिहितो, तर त्या 98 वाईट मेसेजेस कडे आम्ही लक्ष देत नाही. ते जे 2 महत्वाचे मेसेजेस असतात ते आमच्याकडे येतात आणि म्हणून आम्ही मालिका लिहितो. जेव्हा आमच्याकडे 2 जण कोणीतरी असं सांगत येतात की आमच्या घरातल्या म्हाताऱ्यांना रोज संध्याकाळी 7 ते रात्री 10 तुमच्या मालिकांमुळे घरबसल्या एंटरटेनमेंट मिळते, आम्हाला त्यांना घेऊन कुठेतरी एखाद्या मॉलमध्ये नेणं शक्य नसतं, आम्हाला त्यांना सिनेमा बघायला नेणं शक्य नसतं, कारण एकतर तुम्ही घराबाहेर गेलात आणि सिनेमा बघायला संपूर्ण कुटुंब म्हणून गेलात तर 2000च्या खाली हल्ली खर्च होत नाही. पण तुमची टेलिव्हिजन इंडस्ट्री आम्हाला घरबसल्या आमच्या घरातल्या लोकांना फुकटात एंटरटेनमेंट देते. ही खूप महत्वाची गोष्ट आहे. आम्ही तेवढ्या चांगल्या ज्या कमेंट्स असतात, प्रतिक्रिया असतात, तेवढ्यांचीच निवड करतो. आणि म्हणून मला असं वाटतं की निवड फार महत्वाची आहे, जी आज गणेशजींनी केलेली आहे. आणि त्यांनी इतके उत्तम पाहुणेही निवडून वेचून बोलवले आहेत. आणि अर्थातच तुम्ही सगळे सन्मानार्थी, सत्कारार्थी, सगळ्यांचं पुन्हा पुन्हा मनपूर्वक अभिनंदन. ही काही स्पर्धा नव्हती की तुम्ही काही जिंकला आहात. हे अनेक वर्षांच्या कामाचा झालेला सत्कार आहे, त्यामुळे ह्याचं महत्व जास्त आहे. आणि मी पुन्हा एकदा आभार मानते गणेशजींचे की मला इथे बोलवलं, कारण जसं सोमण सर म्हणाले तसं की ह्या निमित्ताने आम्हालाही आमच्या छोट्याशा जगाच्या पलीकडे काय जगात सुरू आहे, लोक काय करतायत, काय प्रकारचं काम करतायत, किती मोठं काम करतायत आणि किती निस्वार्थीपणे काम करतायत. आता रोज झाडांना जाऊन पाणी घालणं, ह्यातून पुढच्या 4 पिढ्यांना ह्याचा झाला तर फायदा होणार आहे, आपल्याला नाही होणार आहे. ही किती मोठी गोष्ट आहे. अशा असंख्य संस्था, असंख्य माणसं जे काम करत असतात ते बघण्याची संधी आम्हाला अशा प्रकारच्या कार्यक्रमांमधून मिळते. आणि म्हणून आम्ही आवर्जून येतो. पण त्यांनी बोलवलं याबद्दल पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. पुंडे साहेब, तुमचे मनापासून आभार, कारण तुमच्यामुळे मी आज इथे आले. आणि पुन्हा एकदा असं काही असेल तर पनवेलला जरूर बोलवावी, नक्की येईल. धन्यवाद. आणि स्टेज बुक्क असलं तरीही मी येईल. आजच्या कार्यक्रमासाठी रमेश बुडेकर यांचं आगमन झालेलं आहे. मी मान्यवर म्हणतो त्यांचा सत्कार करा. विनंती असेल, मान्य श्री रोहिदास पोटे सर यांना विनंती असेल की त्यांनी मंचावर यायचे. संजय इकडे. माझ्या स्वप्नातील पनवेल या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून ज्यांनी काम केलं ते माझे शिक्षण संचालक मनोज कोरगे यांनी व्यासपीठावर यायचं. उरण शाखेचे अध्यक्ष मच्छिंद्रनाथ मान्य श्री रोहिदास पोटे सर यांना सन्मानित केलं जातं. त्यांनी काम पाहिलं, उत्तमरित्या हे काम त्यांनी हे केलेलं आहे आणि केलं जाते. थोडं मागे सर इकडे
म्हणून ज्यांनी काम केलं ते मान्य श्री रोहिदासजी पोटे सर, त्यांना या कार्यक्रमाच्या निमित्ताने सन्मानित केले जाते. यानंतर दाकरू सोमण सर, आजच्या कार्यक्रमाच्या विशेष अतिथी मुग्धा गोडबोले यांच्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित केले जाते. मान्य श्री मनोज कोळी यांना मुग्धा गोडबोले यांच्या शुभ हस्ते सन्मानित केले जाते. कोकण मराठी साहित्य परिषद उरण शाखेचे अध्यक्ष मच्छिंद्र म्हात्रे, माझे सहकारी शाखा उरणचे अध्यक्ष मान्य श्री मच्छिंद्रनाथ म्हात्रे यांचेही स्वागत, त्यांना हे सन्मानित केले जाईल. सन्माननीय शरद शेळके यांनी याचं व्यासपीठ, द्वारकादास श्यामकुमारचे मान्य श्री शरद शेळके यांनाही सन्मानित केलं जाईल. मान्य श्री मच्छिंद्रनाथ म्हात्रे यांचं स्वागत या ठिकाणी होत आहे. लेखक आणि कोकण मराठी साहित्य परिषद शाखा उरणचे अध्यक्ष मान्य श्री मच्छिंद्रनाथ म्हात्रे यांचं, कुमारचे मान्य श्री शरद शेळके यांनाही सन्मानित केलं जाईल. म्हणजे पत्रकार मित्र आहेत शंकर वायदंडे यांनी यायचं. ठाण्यावरून खास मिड डे चार्ज प्रवीण मोकर, दत्तात्रय जाधव, अविनाश जगदने, मनोज म्हात्रे, दे आवाज श्यामनाथ पुंडिया, संजय सर थोडं हो पत्रकार मध्ये अजून कोण आहे ना शब्द शंकर येऊन गेला. मनोज म्हात्रे यांनी अगदी थोडक्यात आभार मानावे. नंतर एक ग्रुप फोटो काढूया आपण सगळ्यांचा. आज आपलं सुरेख निवेदन ज्यांनी केलं त्या रंजना केणी यांचं, त्या शिक्षक आहे आणि त्यांनी केंद्र प्रमुख म्हणून त्यांची निवड झालेली आहे आणि त्यांचे मिस्टरही केंद्र प्रमुख झालेले आहेत. त्या दोघांचाही सत्कार मान्यवरांनी करावा असं विनंती करतो. शाळा नवीन या या आहेत बरोबर आता नको नाही ना बरोबर ज्योती गायकवाड, ज्योती गायकवाड सर यांनी, डॉक्टर राठोड, सर्व उपस्थित मान्यवर त्यांनी आपल्याला अत्यंत
बहुमोल असं मार्गदर्शन केलेलं आहे. तसेच आपण सर्व जण इथे उपस्थित राहिलात. आपल्या उपस्थितीमुळे आमच्या या कार्यक्रमाचा सन्मान वाढलेले, शोभा वाढलेली आहे. मी सर्वांचे इथे आभार मानून आभाराचा कार्यक्रम संपल्यास जाहीर करतो.